नमस्कार, सुप्रभात. सद्गुरू लाभणं ही सुद्धा एक कृपा आहे, हे सांगणारा आज अभंगाने सुरुवात करूया. स्वामी स्वरूपानंदजींचा. सुरुवात करते अपर्णा चेरेकर. श्री स्वामी समर्थ. कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला, अंगीकार केला तेने माझा, अंगीकार केला तेने माझा, कृपावंत भला सद्गुरु लाभला, अंतरीची खून दाखवो निमज, अंतरीची खून दाखवो निमज, तो हम मंत्र गुजर सांगितले, तो हम मंत्र गुजर सांगितले, सांगितले, कृपावंत भला सद्गुरु लाभला, ठाईची लागली अखंड समाधी, ठाईची लागली अखंड समाधी, संपली उपाधी अविद्येची, संपली उपाधी अविद्येची, कृपावंत भला सद्गुरु लाभला, स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला, स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला, संसार तो झाला मोक्षमय, संसार तो झाला मोक्षमय, कृपावंत भला सद्गुरु लाभला, कृपावंत भला सद्गुरु लाभला. प्रार्थना. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनः, गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे, माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीराम. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं, शुकाचारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा गुरु रामदासा श्रीराम, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. ओ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्।
श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मागच्या रविवारपासून आपण दासबोधातील 7वा दशक आणि 8वा समास श्रवण निरूपण चालू केलेला होता आणि 8 आणि 9 हे दोन्हीही समास हे श्रवण निरूपणाचे आहेत। तेव्हा आज आपण हे दोन्ही समास पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। श्रवण निरूपण विषय आहे आणि आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की ज्या वेळेला शास्त्रामध्ये श्रवण हा शब्द उच्चारला जातो त्यावेळेला श्रवण हे बाकी कुठल्याही गोष्टीचं श्रवण इथे अपेक्षित नाही, तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः। जर आम्हाला आमचं स्वरूप जे आत्मस्वरूप आहे, जे मी स्वतः आहे, ते जर मला पाहायचं असेल तर मला आत्म्याच्या साधनेशिवाय दुसरी कुठलीही साधना नाही। आणि आत्म्याची साधना ही करण्याची एकच अंतरंग साधना आणि ती साधना म्हणजे आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यासितव्यः। म्हणजेच आत्म्याचं श्रवण कर, म्हणजेच शास्त्रामध्ये जे आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे, जे अद्वैत तत्वज्ञान आहे, तो ग्रंथ आहे, तो भाग आता ह्या पुढच्या समासामध्ये येणारच आहे की अशा शास्त्राचं अद्वैत ज्ञानाचं त्या ग्रंथाचं तू श्रवण कर आणि त्या अद्वैत तत्वज्ञानाचं म्हणजे जे आत्मस्वरूपाचं जे तत्वज्ञान आहे, जे तुझं स्वतःचं आत्मस्वरूप आहे, त्याचं तू श्रवण कर। म्हणजे तुला समजून येईल की तो कसा आहे, म्हणजे तू कसा आहेस। कारण विषय हा आहे की आत्मा हा माझ्या बाहेर नसून तो या सृष्टीमधील घटपटादी वस्तू नसून ते माझं स्वतःचं स्वरूप आहे। मी स्वतःच आत्मस्वरूप आहे आणि हे ज्या वेळेला मला कळेल, ते कसं कळेल तर फक्त ते आत्मस्वरूप कसं आहे, त्याचं वर्णन कसं आहे, तो कसा आहे, हे ज्या वेळेला मला कळेल ते मी श्रवणातून म्हणजेच गुरुमुखातून श्रवण केल्यानंतर मला त्याचं स्वरूप कळेल। म्हणजेच माझं स्वतःचं स्वरूप कळेल की आतापर्यंत मी माझं स्वतःचं स्वरूप म्हणजे मी देह आहे, हे माझं स्वरूप आहे, हे मी इतकं गृहीत धरलेलं आहे, हे मला कोणी सांगायला लागत नाही। ते जर मला जे शिकवलेलं आहे ते अनलर्न करायचं असेल तर मला आत्मावारे श्रोतव्यः म्हणजे त्या आत्मस्वरूपाचं श्रवण केलं पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही। कारण आत्मा हा दाखवता येत नाही, तो डोळ्यांनी दिसत नाही, तो ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करता येत नाही। त्यामुळे हा अतिशय मोठा प्रॉब्लेम आत्मदर्शनासाठी किंवा आत्मज्ञानासाठी येतो आणि म्हणूनच श्रवण ही एकच साधना सांगितलेली आहे। आता नुसतं श्रवण केल्यानंतर आम्ही वर्षानुवर्ष जरी श्रवण केलं की आत्मावारे श्रोतव्यः किंवा अहम ब्रह्मास्मी इति किंवा सोहम सोहम इति किंवा तत्त्वम असी, अशा अनेक महावाक्यांनी जे माझं स्वतःचं आणि आत्मस्वरूपाचं जे वर्णन केलेलं आहे, असं आम्ही कितीही जरी श्रवण केलं ऐकलं पण त्यावर विचार केला नाही। म्हणजे म्हणून श्रवणानंतर
विचार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मनन आवश्यक आहे, चिंतन आवश्यक आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात, मागच्या रविवारी आपण पाहत होतो, श्रवणाचा विचार करे तरीच भाग्यश्री प्रबळे, मुख्य परमात्मा आकळे स्वानुभवासी श्रीराम. जर परमात्म स्वरूप जे मुख्य आहे, जे एकच आहे, या संबंध सगळ्या सृष्टीमध्ये एकच एक स्वरूप आहे आणि ते म्हणजे परमात्म स्वरूप आहे, हे जर मला कळायचं असेल, त्याचा स्वानुभव येणार असेल, तर मला श्रवणाचा विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच श्रवणाचा विचार करणं म्हणजेच मनन आहे. या नाव जाणावे मनन, अर्थालागी सावधान, निरिध्यासे समाधान होत असे श्रीराम. म्हणजे मनन याचा अर्थ किंवा मनन आम्ही करणं म्हणजे चिंतन आम्ही करणं म्हणजे कसं करणं, हे सुद्धा आम्हाला इथं समर्थांनी सांगितलेलं आहे अतिशय स्पष्ट शब्दामध्ये. अर्थालागी सावधान म्हणजे जे आम्ही काही श्रवण करतो त्याचा अर्थ काय, त्याचा कंटेंट काय, म्हणजे लिटरल वर्ड्स नाहीत. म्हणजे आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये ज्यावेळेला एखादा कायदा केला जातो त्यावेळेला बाय लेटर असं म्हटलं जातं की जसं तो शब्द आहे त्या शब्दानुसार त्याचा अर्थ लावला जातो. मग बऱ्याच वेळेला त्या शब्दाचे दोन अर्थ लागू शकतात, एकदा लिटरल मिनिंग आणि त्याचा अर्थ लक्षात घेऊन त्याच्या अनुषंगाने असलेलं मिनिंग. तर त्यावेळेला इथं समर्थ म्हणतात की ज्या वेळेला आम्ही मनन आणि चिंतन करतो त्या आत्मस्वरूपाचं, त्या परमात्म्याचं, त्यावेळेला अर्थालागी सावधान असं म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ लक्षात घ्यावा, नुसतं शब्द लक्षात घेऊ नये, तर त्याचा अर्थ लक्षात घ्यावा. आणि तो कसा, त्यावेळेला अतिशय सावधानतेने, अतिशय अलर्ट राहून, सजग पद्धतीने त्या सगळ्या शास्त्राचा, त्या सगळ्या श्रवणाचा अर्थ लावावा. आणि कशासाठी लावावा, का त्याच्यानंतरचं जे पुढचं जे आम्हाला निधिध्यासना म्हणजे कॉन्टेम्पलेशन, आपण मागच्या वेळेला क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये खूप त्याच्यावर डिस्कशन केलेलं होतं, त्या निधिध्यासनेसाठी त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून चिंतन मनन त्याच्यानंतर निधिध्यासना म्हणजे ते जे श्रवणानंतर झालेलं जे ज्ञान आहे ते निशंक होण्यासाठी, कुठलीही शंका त्याच्यामध्ये येऊ नये, राहू नये, ज्ञान निशंक आणि यथार्थ व्हावं यासाठी मनन करावं. आणि मनन केल्यानंतर ते ज्ञान आमच्या आत मुरवावं किंवा तेच मी व्हावं, म्हणजेच ज्ञान निष्ठा व्हावी. म्हणजे ते ज्ञान नुसतं सांगोपांगी नसावं, ते ज्ञान नुसतं आम्ही ऐकलेलं आहे असं नसावं, तर ते ज्ञानाप्रमाणे मी स्वतः ते व्हावं, हे निधिध्यासन आहे. आणि म्हणून निधिध्यासन ही अतिशय, त्यालाच जास्त वेळ लागतो आणि त्याच्यासाठीच अतिशय आम्हाला प्रयत्नपूर्वक निधिध्यासना म्हणजे हे जे सायकल आहे, श्रवण मनन आणि निधिध्यासना, ही सायकल आम्हाला कंटिन्युअस करावी लागते. आणि जर होत असेल, ऍट द एंड ऑफ द डे इज समाधान, निधिध्यासे समाधान होत असे श्रीराम. म्हणजे हे सगळं कशासाठी करायचं आहे, आम्हाला वेळ जात नाही म्हणून, का आम्हाला कोणीतरी सांगितलंय म्हणून, किंवा त्याच्याबद्दल छान वाटतंय म्हणून, तर असं नाही. स्वानुभवानं आम्हाला स्वतः ते कळावं, त्याच्यातून समाधान उत्पन्न व्हावं. आणि म्हणून आम्ही निधिध्यासे समाधान, आम्ही अध्यात्म कशासाठी करतो, तर आम्ही अध्यात्म हे सुख समाधान शांती आणि आनंदासाठी करतो, की जी सुख समाधान शांती आणि आनंद कधीही भंगत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही प्रसंगामध्ये, कुठल्याही माणसांच्या मध्ये, केव्हाही कधीही 24/7 समाधान टिकणे हेच निधिध्यासनेचं फळ आहे. आता पुढे म्हणतात की बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे निसंदेह श्रीराम. या श्रवण मनन आणि निधिध्यासनेतून काय होतं, तर आम्हाला त्याचा अर्थ कळल्यानंतर आमच्या सगळ्या शंका दूर होतात आणि आम्हाला समाधान मिळतं. आणि अकस्मात अंतरी ओळे निसंदेह श्रीराम, निसंदेहपणानं, कुठलीही शंका न येता, अब्सोल्यूट क्रिस्टल क्लिअर असं जे ज्ञान आहे, तेच ज्ञान झाल्यानंतर त्या प्रत्येक मनुष्याला
अतिशय समाधान मिळतं, अतिशय निरतिशय आनंदस्य प्राप्ती अशी त्याची स्थिती होते. मग पुढे काय म्हणतात की संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजची प्रांजळ समाधान श्रीराम. आता इथे म्हणतात की संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मळ. म्हणजे ह्या जन्माचं मूळ काय आहे हो? मी इथे जन्म घेऊन का आलो, या शरीरामध्ये का आलो? तर याचं कारण आहे अज्ञान. मी कोण आहे हे मला माहिती नसल्यामुळे, मी स्वतःच आनंद स्वरूप आहे हे मला माहिती नसल्यामुळे, हे माझं अज्ञान असल्यामुळे मी तो आनंद बाहेर शोधायला जातो. तो मी आनंद व्यवहारामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये तो आनंद शोधायला जातो. हे माझं अज्ञान आहे आणि या अज्ञानामुळेच मला जन्म घ्यायला लागतो. म्हणजे काय, तर मला या शरीराचा जन्म घ्यायला लागतो. याचं कारण काय की मी ज्या वेळेला पूर्वीचा मृत्यू होताना, पूर्वीचा शरीर सोडत असताना माझ्या अंतःकरणामध्ये काही वासना, काही इच्छा ह्या भोगल्याशिवाय तो पूर्वीचं शरीर सोडलेलं असल्यामुळे त्या अतृप्त इच्छा, त्या अतृप्त वासना भोगण्यासाठी मला शरीर पाहिजे. आणि त्या अतृप्त वासना, इच्छा भोगण्यासाठी मला शरीर पाहिजे. म्हणून त्या शरीराला, ते शरीर म्हणजे त्या वासनेला किंवा त्या इच्छाला अनुकूल असं शरीर मी घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या अज्ञानातून, त्या कारण शरीरातून मी या सूक्ष्म आणि या स्थूल देहाला जन्म देतो. म्हणजे थोडक्यात स्थूल देहाचं मूळ काय आहे, तर स्थूल देहाचं मूळ हे अंतःकरण आहे. कारण त्या अंतःकरणामध्ये पूर्वीच्या वासना आणि इच्छा आहेत आणि त्याचं मूळ किंवा त्याचं पाठीमागं जर आम्ही गेलो तर त्याचं कारण म्हणजे अज्ञान आहे. म्हणजे तो थोडक्यात सिद्धांत असा मांडता येतो की जर माझं स्वतःचं स्वरूप काय आहे हे जर मला कळलं नाही, जर माझं जर स्वरूप आनंद स्वरूप आहे, मीच तृप्त आहे, मला कुठल्याही इच्छा वासना करायचं कारणच नाही, कारण मीच आनंद स्वरूप आहे. आणि जर मी आनंद स्वरूप असेल तर मला आनंद मिळवण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. हे ज्या वेळेला मला ज्ञान होईल, या ज्ञानावर माझी निष्ठा होईल, त्यावेळेला माझं या शरीराचं धावणं संपेल. आज आम्ही जन्मापासून मृत्यूपर्यंत धावतोय धावतोय धावतोय, काहीतरी मिळवण्यासाठी धावतोय. मग काहीतरी मिळवण्यासाठी का धावतोय, कारण ते माझ्याकडे नाही म्हणून मी धावतोय. मग तेच जर मला कळलं की अरे तुला धावायचंच कारण नाही, ती गोष्ट तुझ्या जवळच आहे, तुझ्या आतच आहे, नवे नवे तुझं स्वतःच स्वरूप आहे, म्हणजे त्यावेळेला माझ्या सगळ्या इच्छा, कामना, वासना गळून पडतील. त्या टाकल्या जात नाही तर त्या गळून पडतील, कारण मला आता त्या वासनेची, त्या इच्छेची गरजच नाही. कारण मला आता ज्ञान झालेलं आहे की मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, मी स्वतः परमात्म स्वरूप आहे, मी स्वतः आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मला हे ज्ञान होतं त्यावेळेला काय होतं, तर तो जन्म हा शेवटचा जन्म होतो. हे आत्मज्ञान झाल्यानंतर पुन्हा तो मनुष्य ह्या संसारामध्ये नवीन शरीर धारण करून येत नाही. म्हणून भगवंत सुद्धा म्हणतात की ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. म्हणजे ज्ञान काय करतं, आत्मज्ञान काय करतं, हे श्रवण मनन आणि निधिध्यासना काय करतं, तर एवढं एकच करतं, तर ते ज्ञान उत्पन्न झालेलं आहे, ते आत्मज्ञान उत्पन्न झालेलं इतकं तेजस्वी आहे की आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या सर्व इच्छा वासना त्या जळून भस्मसात होतात. म्हणजेच माझं अंतःकरण अतिशय शुद्ध होतं. आणि जर त्या अंतःकरणामध्ये काहीच सबकॉन्शियस मनामध्ये काहीच इच्छा नसतील, काहीच वासना नसतील, काहीही भोगायचं नसेल, तर मग या देहाला, हे शरीर पडल्यानंतर गती काय? गती काहीच नाही. कारण आता गती देण्यासाठी जे काही अंतःकरणामध्ये अतृप्तता आहे तीच अतृप्तता नाही, त्यामुळे पुढचा जन्म नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात की संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ. म्हणजे या संदेहातून, या शंकेतून
हा शरीर जन्माला आलेला आहे. श्रवणामुळे ते आत्मज्ञान मिळाल्यामुळे ते जन्माचं मूळच निर्मूळ झालेलं आहे आणि म्हणूनच पुढे सहजची प्रांजळ समाधान श्रीराम. म्हणजे आम्ही म्हणतो ना की मुळावरच घाव घातला, तसं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली की आम्ही हेच जन्म नाही तर अनेक जन्म धावतोय 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 आणि कधीतरी त्या भगवंताच्या कृपेमुळे सद्गुरूंच्या कृपेमुळे मला या शरीराचा प्राप्ती झाली आणि या मनुष्य शरीरामुळे मी विचार करायला लागलो आणि माझ्याच प्रारब्धामुळे किंवा त्या भगवंताच्या कृपेमुळे किंवा सद्गुरूंच्या कृपेमुळे मला हे श्रवण करायला मिळालं, म्हणजेच या आत्मज्ञानाचं श्रवण करायला मिळालं आणि मला कळालं की मी कोण आहे. आणि त्या श्रवण मनन निधिध्यासेतून जन्माचा मूळ तर नाहीसच झालं, म्हणजे आता परत जन्म नाही, हा शेवटचा जन्म. आणि त्यामुळे तो माणूस म्हणू शकतो की धन्योहम 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 पुन्हा पुन्हा. आता मी कोण आहे, तर मी हे शरीर नाही, तर मी स्वतः शिवोहम शिवोहम शिवोहम. आणि त्यामुळेच मी स्वतः आनंद स्वरूप असल्यामुळे मला आता दुसरीकडे जाण्याची गरजच नाही, कारण समाधान किंवा आनंद माझं स्वतःच स्वरूप आहे. त्यामुळे माझ्याकडे कुठलीही अतृप्तता नाही आणि म्हणूनच ते म्हणतात की पुढे सहजची प्रांजळ समाधान श्रीराम. आणि आता समर्थ इथं प्रश्न विचारतात की जेथे नाही श्रवण मनन तेथे कैसे समाधान, मुक्तपणाचे बंधन जडले पायी श्रीराम. म्हणजे जर श्रवण मनन आणि निधिध्यासना केली नाही तर आम्हाला समाधान मिळेलच कसं. आम्ही अनेक प्रकारे अनेक गोष्टींनी समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्मामध्ये सुद्धा आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या उपासना, देवता ध्यानम या सगळ्या साधनेमधून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचं नाही, याचं खंडन करायचं कारण नाही. त्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत साधनेमधल्या, पण जी साधना आहे, फायनल डेस्टिनेशन म्हणतो आपण, त्याची साधना आहे, ती साधना म्हणजे श्रवण मनन आणि निधिध्यासना ही अंतरंग साधना आहे. म्हणजे आम्ही ज्या आतीच्या सर्व साधना केल्या, समर्थांनी सुद्धा या सर्व साधना सांगितल्या, त्या सगळ्या बहिरंग साधना आहेत, अंतःकरण शुद्धीसाठी केलेल्या साधना आहेत. पण ही जी साधना आहे ही स्कोर साधना आहे, हे सर्व साधनेचं परिपाक आहे, कारण ही साधनाच आम्हाला समाधान मिळवून देते. आणि म्हणून म्हणतात की मुमुक्षु साधक अथवा सिद्ध श्रवणे विनतो बद्ध श्रवणे मनने शुद्ध चित्तवृत्ती होय श्रीराम. म्हणून या सर्व साधकांच्या पायऱ्या ज्या आहेत की मुमुक्षु साधक अथवा सिद्ध तो श्रवणे विन बद्ध असं समर्थ म्हणतात. म्हणजे जर एखाद्या माणसाने सर्व काही केलं, सर्व साधना केल्या, म्हणजे आपल्या नामदेव महाराजांचं उदाहरण आम्हाला माहिती आहे की प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्याशी बोलत होते, त्याच्या हातून, नाम्याच्या हातून प्रसाद भक्षण करत होते, पण नाम्यानी तो पांडुरंग फक्त पंढरपुरामध्ये आणि त्या मूर्तीमध्येच आहे असं ज्ञान जोपर्यंत नामदेवांना होतं त्यावेळेला तोपर्यंत सुद्धा ते बद्धच होते. पण ज्या वेळेला ते सद्गुरूंकडे गेले आणि तिथे सद्गुरूंचा उपदेश घेऊन श्रवण मनन आणि निधिध्यासना केली, त्यावेळेला नामदेवांना कळलं की अरे हा भगवंत, हा माझा पांडुरंग, हा पंढरपुरामध्ये आहे, तो त्या मूर्तीमध्ये आहे, नव्हे तो त्या मूर्तीमध्ये असून सुद्धा तो या सर्व चराचरामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्व व्यापी आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला आम्ही साधनेमधून स्टेप बाय स्टेप खालच्या पायरीपासून वरच्या पायरीवर जातो, वरच्या पायरीपासून वरती जातो, मुमुक्षु साधक आणि सिद्ध अशा ज्या पायरीमधून आम्ही जात असतो, त्यावेळेला श्रवण ही साधना जर आम्ही केली नाही,
जर आम्ही स्वतःचं आणि आत्मस्वरूप जर जाणून घेतलं नाही तोपर्यंत आम्ही बद्धच आहोत असं समर्थ म्हणतात. जेथ नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वथा. समर्थ म्हणतात की नित्य श्रवण समर्थांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी वाचावं, काहीतरी श्रवण करावं, काहीतरी चिंतन मनन करावं, हा एक साधनेचा भाग असावा. आणि जर असं जर एका ठिकाणी जर नसेल तर तिथं अजिबात थांबू नये असं समर्थ म्हणतात. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विन होय श्रीराम. समर्थ अतिशय स्पष्ट आहेत, परखड आहेत. प्रश्न विचारतात की अरे जिथं श्रवण स्वार्थ केला नाही, कारण हा स्वार्थ म्हणलेला आहे. स्वार्थ कधी हा शब्द वापरला जातो, हा वाईट पद्धतीने शब्द वापरला जातो की आम्ही सर्वजण स्वार्थी आहोत असं आम्ही म्हणतो. पण इथं समर्थ मुद्दाम स्वार्थ हा शब्द वापरतात, कारण मी स्वतःचा स्वार्थ काय आहे हे मी स्वतः जाणतो. म्हणजेच मी कोण आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, मला ते व्हायचं आहे हे मला कळलेलं आहे. म्हणजे ज्याला कुठं जायचं आहे हे कळलेलं आहे, काय करायचं आहे हे कळलेलं आहे, त्यालाच तो स्वार्थ तो करू शकतो. आणि म्हणून जर मला जर समजा ओके फॉर एक्झाम्पल आपण असं जर आपण म्हणलं की मला जर डेस्टिनेशन कुठं आहे तेच जर कळलं नाही तर मी व्यवस्थित मार्ग घेणार नाही, मी व्यवस्थित गाडी सिलेक्ट करणार नाही. तसं मला परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये मला नक्की काय करायचं आहे, नक्की कुठं जायचं आहे हे जर मला माहित नसेल तर मी त्या प्रोसेसमध्ये, साधनेमध्ये, उपासनेमध्ये अडकून पडतो. आणि ती साधना उपासना कुठलीही ती उपासना असेल त्या साधनेमध्येच मी अडकून पडतो आणि ती साधनाच मला आवडायला लागते आणि मी ती साधनाच करत बसतो. म्हणून इथे म्हणतात जेथ नाही श्रवण स्वार्थ तेथ कैचा हा परमार्थ. अरे हा तुझा परमार्थ होईल का? कारण जर तू परमार्थ करत असशील तर तू स्वार्थ केला पाहिजेस, म्हणजेच तू श्रवण केलं पाहिजेस. म्हणजेच श्रवण केल्याशिवाय तुझं स्वतःचं स्वरूप काय आहे हे तुला कळणार नाही. जर तू श्रवण केलं नाहीस तर तू त्या मूर्तीमध्ये देव पाहत राहशील, तू तुझ्या सद्गुरूमध्ये देव पाहत राहशील. हे चुकीचं नाही, हे प्रायमरी सेकंडरी मध्ये हे बरोबर आहे. पण ज्या वेळेला आम्ही कॉलेजमध्ये जातो, ज्या वेळेला आम्ही परमार्थामध्ये पीएचडी पर्यंत, म्हणजे पीएचडी म्हणजे जस्ट अकॅडमिक्स नव्हे, पण त्या पायरीने आम्ही वरती वरती जात जातो, त्यावेळेला एका कधीतरी वेळेला आम्हाला कळलं पाहिजे की मी ही साधना कशासाठी करतो. माझा परमेश्वर, माझा राम कुठे आहे, आणि राम जर कुठे असेल हे जर मला कळायचं असेल तर मला माझं स्वतःचं स्वरूप सुद्धा कळलं पाहिजे. आणि म्हणून देव पहावयास गेलो, देव होनी गेलो. आणि म्हणून इथे म्हणतात की जेथ नाही श्रवण स्वार्थ तेथ कैचा हा परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विन होय श्रीराम. समर्थ स्पष्ट आहेत. समर्थ म्हणतात की अरे तुम्ही कितीही साधना करा, कितीही उपासना करा, कित्येक वर्ष तुम्ही जन्मोनी जन्म तुम्ही परमार्थ जरी करत असाल तर मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विन होय श्रीराम. म्हणून श्रवण ही अतिशय महत्वाची साधना समर्थांनी सांगितली आहे. कारण तिथं गेल्याशिवाय, श्रवण केल्याशिवाय आम्ही शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही. तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे, संसार सागरी श्रीराम. म्हणजे या संसार सागरातून, या दुःखाच्या भवसागरातून जर आम्हाला जर तरुण जायचं असेल, कारण आमच्या शरीरामध्ये आल्यानंतर आम्हाला कळतं की या संसारामध्ये अनेक दुःख आहेत, किंबहुना अनेक दुःख आहेत आणि एक छोटस सुख आहे. आणि म्हणून जर आम्हाला सगळ्यांना मनापासून प्रामाणिकपणाने असं वाटतं की आम्हाला या दुःखाचा त्याग व्हावा आणि आम्हाला नेहमी सुख असावं, म्हणजेच आम्हाला या संसार सागरातून कोणीतरी तारावं, जर अशी आमची सगळ्यांची जर प्रामाणिक इच्छा असेल तर समर्थ सांगतात की तू एकच कर, तस्मात श्रवण करावे. साधन मनी, हे साधना सांगितलेली आहे, कारण साधनेबद्दल आमच्या अनेक कल्पना आहेत. श्रवण करणं ही सुद्धा साधना आहे असं समर्थ म्हणतात. मनन करणं ही सुद्धा साधना आहे असं म्हणतात. निधिध्यासना म्हणजे कॉन्टेम्प्लेशन ही सुद्धा साधना आहे असं समर्थ म्हणतात. आणि समर्थ म्हणतात की नित्य नेमे तरावे, म्हणजे आम्ही नित्य नेम करून, कमिटमेंट करून आम्ही ती साधना
दररोज करावी, सदा सर्वदा करावी. आणि समर्थ पुरत म्हणतात की अरे, मग एखादा म्हणेल की आम्ही असं का करावं? समर्थ परत क्वेश्चन विचारतात की सेवेलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. समर्थ म्हणतात की अरे राजा, तू दररोज जेवतोस ना, तू दररोज पाणी पितोस ना, असं म्हणतोस का की तू आज मी आता जेवलेलो आहे, आता इथनं पुढचे 30 दिवस आता मग जेवलो नाही तरी चालेल? असं जर होत नसेल तर साधनेसाठी, या श्रवण मननासाठी तू व्यर्थ वेळ का घालवतोस? जसं तू दररोज अन्न घेतोस, दररोज तुला पाणी लागतं, त्याच पद्धतीने हा दिवसामध्ये दररोज श्रवण मनन हे केलेच पाहिजे. च हा शब्द वापरलाय, केले पाहिजे असं नाही, केलेच पाहिजे. म्हणजे काहीतरी श्रवण, काहीतरी मनन, म्हणजे आमच्या जीवनामध्ये दिवसातला काही काळ आम्ही श्रवण केलंच पाहिजे, आम्ही मनन केलंच पाहिजे, असं समर्थ म्हणतात. श्रवणाचा अनादर आळस करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहिताविषयी श्रीराम. समर्थ परत स्पष्टपणाने सांगून ठेवतात की जर आम्ही अनादर करू, म्हणजे काय की टाळाटाळ करू, टाळाटाळ करणं, अनादर करणं. अनादर म्हणजे काय की आम्ही श्रवण करतोय पण आम्ही श्रवण केल्यासारखं दाखवतोय. श्रवण करणं म्हणजे अतिशय सिंगल पॉइंटेड माइंड, अतिशय फोकस, अतिशय कॉन्सन्ट्रेशन देऊन ते श्रवण करणं. म्हणजे काय तर ते श्रवण केल्यानंतर प्रत्येक शब्द आणि शब्द श्रवण जर केलं तर तो शब्द आमच्या हृदयामध्ये आम्ही तो धारण करतो. आणि म्हणूनच श्रवणाचा अनादर करणं म्हणजे काय तर इकडून तिकडे गेले वारे, म्हणजे इकडून ऐकलं आणि तिकडं सोडून दिलं. म्हणजे हे जे दासबोधाचे सेशन्स असतील किंवा आत्मज्ञानाचे सेशन्स असतील ते मी फक्त येतो, ऐकतो आणि तो सेशन संपला की मी सोडून देतो, हे श्रवणाचा अनादर आहे. कारण हे कादंबरी नाही, ही मूव्ही नाही, हे कॅज्युअली केलेलं श्रवण नाही. कॅज्युअल आत्मज्ञानाचं कॅज्युअल केलेलं श्रवण हा त्या आत्मज्ञानाचा अनादर आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की श्रवणाचा अनादर म्हणजे अनादर, मी ऐकलं आणि कॅज्युअली ऐकलं, किंवा मी ऐकायसाठी टाळाटाळ केली. आज आता रविवार आहे, आज मस्तपैकी छान वातावरण आहे, मस्तपैकी झोपूया किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया. आळस करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहिताविषयी श्रीराम. कारण आम्हाला स्वतःला आमचं स्वतःचं हित काय हे तरी कळलं पाहिजे. माझं जर स्वतःचं हित जर मला लक्षात आलं की माझं हित म्हणजे काय तर मला संपत्ती मिळवली पाहिजे, मला धनधान्य मिळवली पाहिजेत, मला नोकरी केली पाहिजे, हे जर माझं स्वतःचं हित जर मला वाटत असेल तर ते व्यवहाराच्या दृष्टीनं बरोबर आहे. पण त्या व्यवहाराच्या दृष्टीनं ते बरोबर ते सगळेजणच करतात, सर्व माणसं तेच करतात. नव्हे नव्हे माणसांच्या पेक्षा जनावर सुद्धा तेच करतात. मग 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 मी मनुष्य जन्म धारण केल्यानंतर माझं स्वतःचं हित काहीतरी वेगळं असलं पाहिजे. आणि ते स्वतःचं हित वेगळं असलं म्हणजे मी कोण आहे हे समजून घेणं, आत्मज्ञान समजून घेणं, हेच स्वतःचं हित आहे, हेच सर्वात मोठं कर्तव्य आहे. कारण आम्ही म्हणतो की आम्हाला व्यवहारामध्ये गृहस्थाश्रमामध्ये अनेक कर्तव्य आम्ही सांगतो, पण स्वतःचं हित करणं, हे स्वतःचं हित म्हणजे स्वतः मी कोण आहे हे जाणून घेणं, हे सर्वात मोठं कर्तव्य आहे, असं इथं समर्थ म्हणतात. आणि जर ते आम्ही केलं नाही, या शरीरामध्ये येऊन जर आम्ही केलं नाही तर त्याचा होय अपहार, असं समर्थ म्हणतात. म्हणजे त्याचं आम्ही नरदेह मिळून आम्ही त्याचा काहीही उपयोग करून घेतला नाही, आम्ही कृपण आहोत, असं भगवंतानी सुद्धा गीतेमध्ये म्हणलेलं आहे. आणि कशामुळे करतो तर मला माझं स्वतःच हितच कळत नाही. म्हणून इथे म्हणतात की आळसाचे संरक्षण, परमार्थाची बुडवण, या कारणे नित्य श्रवण केलेच पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ वेगवेगळ्या ओव्यातून वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करतायत की बाबा रे, तू दररोज काहीतरी श्रवण कर, काहीतरी मनन चिंतन कर आणि निध्यासना कर. आणि मग आता पुढचं सांगतात की श्रवण कर, श्रवण कर हे कळलं म्हणजे दररोज श्रवण करायला पाहिजे हे कळलं, त्याच्यामध्ये आळस नको हेही कळलं, ते श्रवण अतिशय केअरफुली कॅज्युअली करायला नको, ते अतिशय कॉन्सन्ट्रेशन, सिंगल पॉइंटेड माइंड,
अर्थासहित करावं हे कळलं, मग आता कशाचं श्रवण करावं हा पुढचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर समर्थ देतात. आता श्रवण कैसे करावे, कोण्या ग्रंथास पहावे, पुढील समासी आगवे, सांगिजेल श्रीराम. आता मी पुढच्या समासामध्ये कुठल्या ग्रंथाचं श्रवण करावं, कुणाला श्रवण कसं करावं, कुणाचं ऐकावं, आता मी ते सांगेन. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सप्तम दशके श्रवण निरूपण नाम अष्टम समास. अशा रीतीने 8वा समास इथं पूर्ण होतो आणि पुढचा समास तो कंटिन्युएशन आहे, श्रवण निरूपणच आहे. आपण तो सुरू करूया. समास 9वा श्रवण निरूपण. श्रीराम. आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल स्वभावे, श्रोती अवधान द्यावे एकचित्ते. श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे आता तुम्ही एकचित्तानं सगळा मनापासून सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्राण कानामध्ये आणून सिंगल पॉइंटेड माइंड करून बाकीच्या सर्व वृत्ती मनातील बाजूला ठेवून आता तुम्ही श्रवण करा. अवधान द्या म्हणजे आम्हाला अवधान म्हणजे फोकस करा, कॉन्सन्ट्रेशन करा, एकचित्त करा. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेणे झाले समाधान मोडे, केला निश्चयो विघडे अकस्मात. श्रीराम. पहिल्यांदा समर्थांची स्टाईल आहे की जे नको आहे ते सांगतात. म्हणजे श्रवण कसं करावं हे सांगण्याच्या आधी श्रवण कुणाचं करू नये हे सांगतात. काय सांगतात तर एक वक्तृत्व श्रवणी पडे, म्हणजे एक वक्ता बोलतोय आणि त्याचं श्रवण माझ्या कानावर पडतंय, मी खरोखर त्या वक्ताचं ऐकायला गेलोय. म्हणजे तो वक्ता दासबोध सांगतो आहे, तो वक्ता या श्रवण निरूपण सांगतो आहे आणि ते श्रवण निरूपण मी ऐकतो आहे आणि ते कानावर पडल्यानंतर जर माझं समाधान भंग झालं, मी जो केलेला निश्चय तो निश्चय तुटून गेला, तर ते श्रवण त्याग करावं, तो वक्तृत्व त्यागावं असं स्पष्ट सांगतात. म्हणजे थोडक्यात काय, बाय डिफॉल्ट जे आम्ही श्रवण करणार ते श्रवण केल्यानंतर आमच्या मनामध्ये सुख, समाधान, शांतता आणि आनंद यायलाच पाहिजे, तो टिकलाच पाहिजे. कारण का की ते समाधान कशाचं मिळणार आहे, ते वक्त्याच्या बोलण्यातून समाधान मिळणार नाही, तर वक्ता ते आत्म स्वरूप सांगणार आहे. त्या आत्मस्वरूपाचं सामर्थ्य एवढं प्रचंड आहे की त्या आत्मस्वरूपानं समाधान अखंड टिकलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर आम्हाला वक्तृत्व असेल, असं जर आम्हाला श्रवण जर आमच्या कानावर जर पडत असेल, भले तो कितीही मोठा वक्ता असू देत, भले तू काहीही सांगू देत, तो जर शास्त्राच्या विरुद्ध सांगत असेल, तो जर शास्त्राच्या जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते जर सांगत नसेल, तो त्याच्या मनाचं काहीतरी सांगत असेल, तर ते समाधान ऐकणाऱ्याला मिळणार नाही आणि ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे, तेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. श्रीराम. पिरियड. अतिशय स्पष्टपणानं सांगितलंय की ज्याच्यातून समाधान मिळत नाही ते वक्तृत्व त्यागावं. ज्याच्यातून मी एक नियम केलेला आहे, मी एक निश्चय केलेला आहे, साधनेचा निश्चय असेल, श्रवणाचा निश्चय असेल, तो जर निश्चय त्याच्यातून जर भाव निर्मिती होत नसेल, तर ते श्रवण उपयोगाचं नाही, ते माझ्या प्रगतीसाठी उपयोगाला येणार नाही, माझ्या स्वहित साधणार नाही. आणि म्हणून ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे. कारण का की हे मायेतलं आहे. बघा समर्थ किती स्पष्ट सांगतात, जर त्या वक्त्याच्या बुद्धीतून येत असेल तर ते ह्या मायेमध्येच आहे. म्हणजेच ह्या मायेमध्ये म्हणजे त्या वक्त्याच्या बुद्धीतून निर्माण होत असेल, आणि बुद्धी म्हणजेच अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे मायेचे गुणधर्म आहे. आणि माया म्हणजे काय तर ही माया मला जसं पाहिजे तसं ती वागवते, जसं पाहिजे तसं ती बोलते, जसं पाहिजे तसं ती मला श्रवण करवते. म्हणून ते करणं अपेक्षित नाही. म्हणून सांगितलं की कारण का की आम्ही कुठलं श्रवण बघतोय, आत्म्याचं श्रवण की जिथं मायेचा शिरकाव नाही.
आत्मा आणि अनात्मा हे दोन भिन्न आहेत. ज्यावेळेला आम्ही आत्म्याचं श्रवण करतो त्यावेळेला आत्म्याचं श्रवण करत नाही, हे अतिशय सिद्ध आहे. आपण अनेक वेळेला आत्मा आणि अनात्मा याच्याबद्दल आपण डिफरन्सिएशन बघितलेलं आहे. आणि म्हणून जर ते आत्म्याचं जर चिंतन असेल, आत्म्याचं जर वक्तृत्व असेल, आत्म्याचं जर श्रवण असेल, तर ते माईक स्वभावाचं असणारच नाही. आणि म्हणून तेथे निश्चयाच्या नावे शून्याकार श्रीराम. एका ग्रंथे निश्चय केला, जो दुजयाने उडवला, तेथे संशयाची वाढवला जन्मवरी श्रीराम. बघा, समर्थ अतिशय स्पष्टपणाने सांगतात. म्हणजे आम्ही अध्यात्मामध्ये सुद्धा आम्ही हा ग्रंथ पाहतो, दुसरा ग्रंथ पाहतो, तिसरा ग्रंथ पाहतो, असे अनेक ग्रंथ. या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. अशा अध्यात्मामध्ये सुद्धा सेल्फ रिटन असे अनेक ग्रंथ या समाजामध्ये आजही अवेलेबल आहेत, की जे मी स्वतः म्हणून लिहिलेले आहेत, माझ्या बुद्धीनं लिहिलेले आहेत. असे अनेक अध्यात्माचे ग्रंथ आहेत, असे आत्मस्वरूपाचे अनेक ग्रंथ आहेत, म्हणजे जे व्यक्तींनी लिहिलेले आहेत. बघा, जे व्यक्तींनी जे लिहिलेले असतील ते त्या व्यक्तीला जसं कळले तशा पद्धतीने लिहिलेले असतील. आणि म्हणून दोन ग्रंथांमध्ये व्यक्ती स्वरूप, व्यक्ती निरूप डिफरन्सिएशन होऊ शकतं. एकाला असं वाटेल, दुसऱ्याला तसं वाटेल, कारण एकाची बुद्धी अशी आहे, दुसऱ्याची बुद्धी अशी आहे. आणि जो प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार ते सांगतो, ते बोलतो, तो ग्रंथ लिहितो. म्हणजे थोडक्यात काय, की एक जण तो ग्रंथ लिहितो आणि दुसरा त्या ग्रंथाचं खंडन करतो. तो म्हणतो की ते ज्या ग्रंथात लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे, माझंच बरोबर आहे. आणि ज्या वेळेला तुझं आणि माझं हा व्यक्ती प्रपंच होतो, तिथे आनंद नसतो, तिथे आत्मस्वरूप नसतं. आणि त्यामुळे संशय वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून बघा, साधकाच्या दृष्टीने मला हे कळलं पाहिजे की मी कुठला ग्रंथ वाचावा, मी कुठे जावं, मी काय श्रवण करावं. जर मी एका ठिकाणी श्रवण करत असेल आणि दुसऱ्या ठिकाणी श्रवण करत असेल आणि ते दोघांचंही श्रवण जर एकमेकाला विरोधाभास असेल, तर ते श्रवण बरोबर नाही. मग साधकांनी हे बघितलं पाहिजे की कोण शास्त्राच्या अनुषंगानं शिकवतो आहे, कोण शास्त्राप्रमाणे सांगतो आहे. कारण शास्त्र हे व्यक्तीवर अवलंबून नाही. म्हणून आपण जी प्रार्थना म्हणतो सुरुवातीलाच, त्याच्यामध्ये आमच्या सद्गुरूंचं सुद्धा नाव घातलेलं नाही. बघा, म्हणजे इतकं ते प्रगल्भ आहे की हे ज्ञान आम्हाला कसं मिळालेलं आहे. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. हे ज्ञान जे आम्ही सांगणार आहे, जे ज्ञान आम्ही बोलणार आहे, ते माझं स्वतःच एक मात्र नाही, एक काडीचंही नाही. ते माझ्या बुद्धीतून आलेलं नाही. मग ते कुठून आलेलं आहे? ते माझ्या गुरूंच्याकडून आलेलं आहे. मग ते माझ्या गुरूंच्याकडून आलेलं आहे. मग ते गुरु माझे व्यक्ती आहेत? नाही. ते मला फक्त गुरूंच्याकडून परंपरागत आलेलं आहे. माझ्या गुरूंनी सुद्धा त्यांच्या गुरूंकडून ते ज्ञान घेतलेलं आहे. माझ्या गुरूंनी सुद्धा त्याच्यामध्ये एक शब्दानही त्यांचं ऍडिशन केलेलं नाही, डिलिशन केलेलं नाही. आहे तसं ते वरून खाली, खालून पुढे ते ज्ञान गेलेलं आहे. आणि म्हणूनच त्या ज्ञान ऍब्सोल्यूट आहे, रिलेटिव्ह नाही, व्यक्तीनुसार नाही. व्यक्ती जिथं आहे तिथं त्या व्यक्तीची बुद्धी ही मायेची असल्यामुळे ते ज्ञान यथार्थ आणि संशय रहित होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळे संशय येतात. आणि म्हणून जिथं आमच्या मनामध्ये संशय येतात ते ज्ञान खरं ज्ञान नाही. कारण जर आता बघा, आणि म्हणून समर्थ इथं पुढे म्हणणार आहेत की अद्वैत तत्वज्ञान जे आहे ते अद्वैत तत्वज्ञान हे 1000 जरी माणसांनी सांगितलं तरी प्रत्येक माणूस एक्झॅक्टली सेम सांगेल. आणि हे अद्वैत तत्वज्ञानाचं खासियत आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही परंपरेमधून या, पण जर ती अद्वैत तत्वज्ञानाची जर परंपरा असेल तर ती एकच परंपरा असली पाहिजे. अद्वैत म्हणजे एक. आणि जर ती एकच असली पाहिजे तर तुम्ही कुठूनही जरी ऐकलं, कुठल्याही ग्रंथातून जरी ऐकलं तरी एक्झॅक्टली सेम, त्याच्यामध्ये कधीही विसंगती दिसणार नाही.
एक्झॅक्टली सेम ज्ञान आम्हाला मिळेल, त्याच्यामध्ये कधीही संशय येणार नाही. आणि म्हणून जर आम्हाला जर ग्रंथ वाचायचे असतील तर आम्ही जे शास्त्रोक्त ग्रंथ आहेत, म्हणजे गीता असेल, भगवंत प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडातून आलेली गीता आहे. दासबोध असेल तर ती दासबोध हा प्रत्यक्ष समर्थांच्या तोंडून आलेला आहे. आणि समर्थ म्हणून आम्ही समर्थांच्यावर सुद्धा विश्वास ठेवत नाही, कारण समर्थांनी सुद्धा सुरुवातीच्या समासामध्ये सांगितले आहे की मी दासबोधामध्ये काहीही नवीन सांगितलेलं नाही. दासबोध हे मला जे ज्ञान झालेलं आहे आणि ते ज्ञान हे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, की ते गीता असेल, गुरुगीता असेल, आणि ती ग्रंथांची लिस्ट आपल्याला पूर्वीच्या समासामध्ये आपल्याला दिसेल. ते त्या ग्रंथांमधूनच जे ज्ञान मी स्वतः संपादन केलं आहे, जे मला अनुभवाला आलेलं आहे, ते मी तुम्हाला तुमच्या समोर दासबोधातून ठेवतो. म्हणजे थोडक्यात काय की दासबोध हे वेगळं ज्ञान नाही. दासबोध हे फक्त त्याचं सांगणं असेल, त्याचे दृष्टांत असतील, ते समजावून सांगणं असेल, हे थोडस समर्थांनी केलेलं आहे. पण ज्ञानाला समर्थ कधीही एकाही शब्दानी, म्हणून अद्वैत तत्वज्ञान हे एकच आहे, त्याच्यामध्ये कधीही दोन गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच इथे सांगितलं की एका ग्रंथे निश्चय केला म्हणून आणि म्हणून हे साधकाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कारण आज आम्ही काय करतो, आम्हाला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. आम्ही हा ग्रंथ घेतो, मग आम्ही काय करतो, सकाळी या ग्रंथाचं श्रवण करतो, नंतर दुपारी ह्या ग्रंथाचं श्रवण करतो. अहो, आम्हाला ग्रंथाचं श्रवण करायचं नाही, आम्हाला आत्मज्ञान घ्यायचं आहे. ग्रंथाचं आम्ही शाळेमध्ये ग्रंथाचं श्रवण केलेलं आहे. आम्ही वेगवेगळे ग्रंथ शाळेमध्ये, कॉलेजमध्ये अभ्यास केलेला आहे. इथे आम्हाला हा ग्रंथ केला, तो ग्रंथ केला, आम्ही ज्ञानेश्वरी केली, आम्ही गाथा केली, आम्ही गीता केली, आम्ही दासबोध केला. अशा पद्धतीने आम्हाला ते ग्रंथ संपवायचे नाहीत. ते चारही ग्रंथ एकच गोष्ट सांगतात. ते ग्रंथ काय आहेत, ते चारही ग्रंथ चांगलेच आहेत, ते शास्त्राचेच आहेत. जर तुम्ही कुठलाही चारीपैकी कुठलाही ग्रंथ वाचला तरी त्याच्यामध्ये तो निश्चय कधीही बिघडणार नाही, कारण ते एकच ज्ञान त्या चारही ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणूनच एका ग्रंथो निश्चय केला, तो दुजयाने उडविला तेने. म्हणून या ग्रंथांमधून कधीही संशय वाटणार नाही, कधीही आम्हाला दोन डिफरंट ओपिनियन मिळणार नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, येथे बघा की जेथे संशय तुटती, होय अशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे श्रीराम. कुठल्या ग्रंथाचं श्रवण करावं? जेथे संशय तुटती, म्हणजे जिथं सगळ्या शंका कुशंका दूर होतात. आणि शंका कुशंका दूर कुठल्या ग्रंथाने होणार? त्या एकाच ग्रंथाने होतात, आणि तो ग्रंथ म्हणजे अद्वैत ग्रंथ परमार्थी. अद्वैत ग्रंथ परमार्थी म्हणजे काय की तो परमार्थाचा ग्रंथ आहे आणि तो अद्वैत ग्रंथ आहे. म्हणजे काय तर तो अद्वैत तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. अद्वैत तत्वज्ञान म्हणजे द्वैत नाही, अद्वैत आहे. अद्वैत आहे म्हणजे एकच आहे, आणि ते एक काय आहे? अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म. म्हणजे मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, हे सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे, आम्ही सर्व एकच आहोत. फक्त आम्ही सगळे विविधता, नानात्व, विविधत्व, अनेकत्व, वेगवेगळी माणसं, शरीरानी वेगळे आहोत, मनानी वेगळे आहोत. पण आम्ही जर त्या आत्मस्वरूप जे आम्ही आहे, की जे आम्ही स्वतः आहोत, की ज्या आत्मस्वरूपामुळे हा देह चालतो आहे, त्या आत्मस्वरूपामुळे आम्ही सर्व काम करू शकतो आहे, त्या आत्मस्वरूपामुळे आम्ही विचार करू शकतो आहे. ते आत्मा, ती वस्तू, तो परमात्मा हा एकच आहे. हे एकच तत्वज्ञान अद्वैत ग्रंथ सांगतं. आणि म्हणून श्रवणासाठी एकच ग्रंथ आवश्यक आहे, आणि तो म्हणजे अद्वैत ग्रंथ. सो दिस इज अल्टिमेट. म्हणजे याचा अर्थ असं बाकीचे ग्रंथ वाचू नयेत असं नाही. आम्ही ज्यावेळेला खालच्या पायरीवर असतो, साधनेच्या खालच्या पायरीवर असतो, त्यावेळेला ते ग्रंथ वाचावेत. आणि ज्या वेळेला आम्हाला त्या ग्रंथातून संशय होतात, त्यावेळेला लक्षात येतं की अरे माझं चुकलेलं आहे, आणि जर मला खरोखर जर ऍब्सोल्यूट काहीतरी ज्ञान, आनंद, समाधान
मिळवायचं असेल तर ते फक्त अद्वैत ग्रंथातूनच मिळतं. आणि म्हणून इथे म्हणतात की अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. पुढे म्हणतात की कोण करेल श्रवण. बघा अहो असं प्रॉब्लेम आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही तर अद्वैत ग्रंथाचं श्रवण करायला लागलो तर कळत नाही, समजत नाही, ते खूप डिफिकल्ट वाटतं. आणि म्हणून सांगितलेलं आहे की जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची श्रीराम. म्हणजे जर खरोखर जर मी मोक्षाचा अधिकारी असेल, खरोखरच माझं अंतःकरण शुद्ध असेल, खरोखरच मला त्या रामाची आस लागलेली आहे, मला तो रामाचं दर्शन हवं आहे असं मला तळमळीनं वाटतं आहे, तेव्हाच मी हा परमार्थ पंथ धरीन, तेव्हाच माझ्या मनामध्ये त्या अद्वैत ग्रंथाची प्रेम निर्माण होईल आणि ते वाचावं, त्याचं मनन आणि चिंतन करावं असं मला वाटेल. आणि हाच असं जर मला वाटत असेल तोच मोक्षाचा अधिकारी आहे. जेणे सोडीला सांडीला इव लोक, जो परलोकीचे साधक तेणे पहावा विवेक अद्वैत शास्त्री श्रीराम. म्हणून त्याला अद्वैत शास्त्री असं म्हणलेलं आहे की जे असे जे साधक आहेत की जे अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करतात, ते साधन म्हणून स्वीकारतात आणि त्याच्यातून त्यांची सर्व साधना फलरूप होते, त्यांनीच तेच अधिकारी आहेत. त्यांनी जेणे सांडीला इहलोक, म्हणजे त्यांनी हा इहलोक म्हणजे हा मृत्यूलोक सोडून दिलेला आहे, तेच मोक्षाचा अधिकारी असल्यामुळे तेच परलोकी हे साधक आहेत, म्हणजे ते मोक्षाचे साधक आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की त्याने पहावा विवेक अद्वैत शास्त्री. आणि हा विवेक म्हणजे विचार मार्ग आहे. म्हणून इथे चिंतन आणि मनन आवश्यक आहे. जयास पाहिजे अद्वैत तया पुढे ठेविला द्वैत, तेने एक शोभले उठे चित्त तया श्रोतेयांचे श्रीराम. आणि म्हणून तेही सांगितले की श्रोते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, श्रोत्यांचे सुद्धा वेगवेगळे एजेंडाच आहेत, श्रोत्यांना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. त्यामुळे जर श्रोता जर अद्वैत तत्वज्ञान श्रवण करायला आला तर तो फार काळ टिकत नाही. काही दिवस तो येतो, काही दिवस तो ऐकतो आणि त्याच्यानंतर तो त्याच्या वेगवेगळ्या साधनेकडे जातो. याचं कारण असं आहे की त्याची अद्वैत तत्वज्ञानामध्ये प्रॉब्लेम नाही, तर त्या साधकामध्ये प्रॉब्लेम आहे. आता साधकामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, तर तो प्रायमरीचा साधक आहे. म्हणजे काय आहे, तर त्याच्या मनामध्ये विषय कामना आहेत, त्याच्या मनामध्ये राग द्वेष लोभ मद मोह मत्सर आहे, त्याचं मन चंचल आहे. म्हणजेच तो या अद्वैत तत्वज्ञानाचं श्रवण करण्यासाठी अधिकारी व्यक्ती नाही. मग त्यानं काय करावं, मग त्यानं हेच करावं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ते पहिल्यांदा निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करावं. म्हणजे काय, तर भगवंतानी जसं 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने, किंवा समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये आणि दासबोधामधील आधीच्या समासामध्ये दशकामध्ये जसं आचरण करायला पाहिजे तशा पद्धतीने आचरण करावं आणि स्वतःचं शुद्ध कमी करावं, स्वतःचं अंतःकरण शुद्ध करावं. म्हणजेच मनातील राग द्वेष मद मोह मत्सर हे जे विकार आहेत हे कमी 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 करावे. अजून काय करावं, तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करून, ते नामस्मरण असेल, मेडिटेशन असेल, आपण त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारचे भाव बघितले, ते करून आमचं मन चंचल जे आहे ते स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. आणि मग या अंतरंग साधनेसाठी यावं की जी साधना आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासिरव्य. आणि म्हणून आम्हालाच ते कळतं. म्हणून इथे म्हणलेलं आहे की जर जयासी पाहिजे अद्वैत तया पुढे ठेविला द्वैत, तेणे एक शोभले चित्त तया श्रोतेयांचे. म्हणजे ज्याला अद्वैत ज्ञानाचा अधिकारी आहे, जो अधिकारी साधक आहे, त्याच्या पुढे जर द्वैत ठेवलं, म्हणजे द्वैताचे साधना ठेवली, तर त्यानं त्याचं चित्त समाधान होत नाही. आणि म्हणून त्याच्या आवडीचं काय, म्हणजे कारण तो अधिकारी साधक. थोडक्यात व्हेरी सिंपल, की जर मी कॉलेजचा अधिकारी व्यक्ती असेल, मी कॉलेजला जाण्यासाठी माझी बुद्धी परिपक्व असेल आणि मला जर प्रायमरी मध्ये नेऊन ठेवलं आणि 1+1 = 2 असं जर मला म्हणायला सांगितलं, तर मला कसं वाटेल,
तसंच या साधकाचं आहे. म्हणजे हा साधक तयारीचा आहे. आत्मावारे श्रोतव्य हा मंतव्य हा निरिध्यासितव्य हा, याचं श्रवण मनन निरिध्यासना यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे. आणि अशा साधकाला सांगितलं की अरे तू आता परत एकदा जाऊन पाठीमागे जाऊन या सगळ्या साधना कर, तर त्याला ते आवडणार नाही, कारण तो ऑलरेडी पुढे आलेला आहे, तो ऑलरेडी कॉलेजमध्ये आलेला आहे, तो ऑलरेडी पीएचडीचा कॅन्डिडेट आहे. म्हणून आवडीसारखे मिने तेणे सुखची उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकत आश्रम. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला हे दासबोध जरा ऐकायला जरा जड वाटतं, आणि त्यातल्या त्यात हे जे समास आहेत, त्यातल्या त्यात हे दशक आहेत, अवघड वाटतात, त्याच्यामध्ये आमचं मन रमत नाही. याचं कारण असं आहे की अजून आमच्या मनाची तयारी झालेली नाही, अजून आमचं मन तेवढं उन्मन झालेलं नाही, आणि म्हणून आम्हाला ते ऐकताना कंटाळा येतो. ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाढे तैसी, तेथे वर्णिता दुजियासी प्रशस्त न वाटे श्रीराम. ज्याची उपासना जशी असेल तशा पद्धतीने त्याला आनंद मिळेल. जसं बेसिकली जो स्टुडंट असेल, तो प्रायमरीचा स्टुडंट असेल तर त्याला प्रायमरीमध्ये बरं वाटतं, सेकंडरीचा स्टुडंट असेल त्याला सेकंडरीमध्ये बरं वाटतं, पीएचडीचा स्टुडंट असेल तर त्याला पीएचडी मध्ये बरं वाटतं. पीएचडीचा स्टुडंट असेल तर त्याला छोटे छोटे कॅल्क्युलसचे प्रॉब्लेम सोडवायला मजा येत नाही. तसंच प्रायमरीचा स्टुडंट असेल तर त्याला एकदम रिसर्च करायला येणारच नाही. तसं इथं समर्थ म्हणतात की ह्याच्यामध्ये कुठलंही खंडन नाही, ह्याच्यामध्ये कुठलंही हे नाही. हे या साधनेमध्ये, या उपासनेमध्ये, या परमार्थामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून इथे म्हणतात की ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाटे जैसी, तेथे वर्णिता तुझी अशी प्रशस्त न वाटे श्रीराम. याचा अर्थ कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ आहे असं म्हणायचं कारणच नाहीये. भगवंतानी सुद्धा सांगितलं आहे की तू ज्या ज्या पायरीवर आहेस त्या पायरीपासून तू प्रयत्न कर आणि तू शेवटपर्यंत पोहोचशील, याची हमी मी घेतो. क्षिप्रम भवती धर्मात्मा असं भगवंत म्हणतात. एका क्षणात तो धर्मात्मा होऊ शकतो, पण त्यानं पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मी खालच्या पायरीवर आहे. आणि ज्या वेळेला तो ऍक्सेप्ट करेल त्यावेळेला तो त्या पायरीनुसार साधना करायला लागतो आणि आपली प्रगती करून घेतो. जर माझी प्रगती माझ्यामध्ये जर दांभिकता असेल किंवा मला स्वतःबद्दलच जरा जास्त वाटत असेल की मी एकदम कॉलेजचा स्टुडंट आहे, मी डायरेक्ट कॉलेजलाच जाणार, तसं परमार्थामध्ये जर डायरेक्ट श्रवण करायला आला तर त्याला कळणारही नाही आणि त्याची प्रगतीही होणार नाही. आणि तो स्वतःची समजूत घालून घेईल की अरे मी जिथं आहे तिथंच चांगलं आहे, हे असंच करायचं असतं, पण त्याच्यामध्ये त्याची प्रगती होणार नाही. म्हणून अध्यात्मामध्ये स्वतःचं अनालिसिस स्वतः करणं, उद्धरेत आत्मना आत्मानम, हे अतिशय महत्वाचं आहे. मी कुठल्या पायरीवर आहे हे मला स्वतः ओळखता आलं पाहिजे. आणि एकदा ओळखल्यानंतर त्या पद्धतीने साधना करून आपली स्वतःची उन्नती केली पाहिजे. देयर इज नो कंपॅरिझन. दोन साधक हे कधीही इक्वल होऊ शकत नाहीत, दोघांची कंपॅरिझन होऊ शकत नाहीत. म्हणून इथं म्हणतात, संत म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अरे विठ्ठल कृपा करतो तो असं सहजासहजी करत नाही. त्याच्यासाठी आम्ही एक जन्म नाही, काही वर्ष नाहीत, आम्ही जन्मोजन्मी या भगवंताची साधना केलेली आहे, जन्मोजन्मी आम्ही भगवंताचं गुणगान केलेलं आहे. तेव्हाच या भगवंताने आम्हाला या शरीरामध्ये आल्यानंतर हे सर्व करण्यासाठी कृपा केलेली आहे. पुढे म्हणतात आणि त्याचं उदाहरण देतात की पाणी पाण वाटे जैसे आपणाची धावे श्रीराम. जसं पाणी जर आपण सोडलं तर ते बरोबर जिथं उतार आहे तिकडच धावायला लागतं, जिथं चढ आहे तिथं पाणी धावत नाही. तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर, तेथे पाहिजे सारा सार विचारणा ते श्रीराम. जसं पाणी नॅचरली उताराकडे जातं तसा आत्मज्ञानी नर म्हणजे जो अधिकारी साधक आहे त्याला बाकी काहीही आवडत नाही. त्याला काय पाहिजे? सारासार विचार पाहिजे. म्हणजे आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निध्यासितव्य, ही एकच साधना त्याला आवडते, तो ती करतो, त्याच्यामध्ये त्याचं मन लागतं, त्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं. तिथं तो सर्व सृष्टीला जगाला तो विसरून जातो.
तो आणि भगवंत याच्यामध्ये एकात्मता येते आणि म्हणूनच त्याला अद्वैत तत्वज्ञान म्हटलंय. इथं इथं भक्त आणि भगवंत एक होतात. म्हणजे आत्मनिवेदन ही जी भक्ती आहे, ती जी भक्ती आहे त्या स्टेटला आल्यानंतरच आम्ही आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य करू शकतो. जेथे कुळवती भगवती तेथे पाहिजे सप्तसती, इतर देवांची स्तुती कामा नये सर्वत्र. आणि मग समर्थ अनेक दृष्टांत देतात की असं का आहे. समर्थ म्हणतात की जिथं कुळवती भगवती म्हणजे जिथं कुळदेवी भगवती आहे आणि तिला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी साधना कुठली करायची आहे, सप्तसतीची साधना करायची आहे. तिथं इतर देवांची स्तुती करून चालणारच नाही. म्हणजे थोडक्यात काय की जिथं आम्हाला जर भगवती पाहिजे असेल, आम्हाला भगवतीची साधना करायची असेल तर मला सप्तशतीचा पाठ केलाच पाहिजे. इतर देवांची स्तुती करून चालणार नाही. न घेता अनंताच्या व्रता तेथे न लगे भगवद्गीता, साधुजनासी वार्ता फळाशेची नाही श्रीराम. जर अनंताचं जर व्रत जर मला आवडत असेल, त्याच्यासाठी जर मी अधिकारी असेल, तर त्या साधकाला भगवद्गीता सांगून उपयोग नाही. भगवद्गीता त्याला कळणार नाही, भगवद्गीतेमध्ये त्याचं मन रमणार नाही. जसं साधू लोकांना फळाशेचं काही नाही. म्हणजे साधू लोकांचं जर माइंडसेट बघितला, ऍटिट्यूड बघितला, तर मला कुठलंही फळ नको आहे असं साधूंना वाटतं. म्हणजे थोडक्यात समर्थ इथं दृष्टांतांनी वेगवेगळ्या दृष्टांतांनी समजून देतात की ज्याला जे जे पाहिजे तिथं तिथं त्यानं ते करावं. जो जे वांछील ते तुला. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये म्हणलेलं आहे की अरे जसा जसा साधक असेल, जिथं जिथं ज्याला जो जो देव जी जी उपासना पाहिजे असेल तिथं मी उभा राहतो. कारण मी एकच आहे. फक्त साधक वेगवेगळ्या पायरीवर आहे. मग मी काय करतो तर मी साधकाच्या पायरीवर जातो आणि मी त्या साधकाला जे पाहिजे ते देतो. वीर कंकण घालता नाकी परी ते शोभा पावे नाकी, जेथील तेथे आणि की कामा नये सर्वथा. अनेक उदाहरणं समर्थ येतात. समर्थ म्हणतात की वीर कंकण म्हणजे कंकण जर घातलं तर ते हातामध्ये घालायच्या ऐवजी ते नाकामध्ये घातलं तर ते नाकाला शोभा देईल का? देणार नाही. नाना महात्मे बोलती जेथील तेथे वंद्य झाली, विपरीत करुणी वाचली तरी ते विलक्षण श्रीराम. मल्हारी महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले काशीसी, काशी महात्म्य व्यंकटेशी, शोभान पावे श्रीराम. म्हणजे प्रत्येक स्थान जे महात्म्य आहे ते त्या त्या स्थानालाच केलं पाहिजे. जर मल्हारी महात्म्य जे असेल तर ते द्वारकेला जर समजा झालं, द्वारकेचं महात्म्य काशीचं झालं आणि काशीचं महात्म्य व्यंकटेश, ते शोभा पावणार नाही. जिथं जे स्थान महात्म्य आहे तिथं गेल्यानंतर त्या स्थानाचं महात्म्यच आम्ही बघितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. ऐसा सांगता ऐसे सांगता असे वाड, परी तेथील जेथील तेथेची गोड, तैसे ज्ञानी असं चाड, अद्वैत ग्रंथाची श्रीराम. बघा इथे परत म्हणतात की जो ज्ञानी साधक आहे, जो विवेकवंत साधक आहे, जो विचार करणारा साधक आहे, जन ज्ञान मार्ग अवलंबलेला आहे, त्याला अद्वैत ग्रंथाशिवाय दुसरे कुठलेही ग्रंथ, कुठलीही उपासना गोड वाटणार नाही. योग्यांपुढे राहणं, परीक्षावंतापुढे पाषाण, पंडितापुढे ढपगाणं, शोभा न पावे श्रीराम. समर्थ परत वेगवेगळे उदाहरण देतात की म्हणतात की प्रत्येक पंडित असेल तर त्याच्यापुढे जर नाच गाणं म्हणजे डफगाणं जर केलं, नाच गाणं जर केलं तर त्याला शोभा देणार नाही. वेदाज्ञापुढे जती, निस्पृहापुढे फळश्रुती, ज्ञानीपुढे पोथी कोकशास्त्राची श्रीराम. जर ज्ञानी असेल आणि त्याच्यापुढे जर कोकशास्त्राची जर पोथी वाचायला सुरुवात केलं तर त्याला ती आवडणार नाही. ब्रह्मचर्यापुढे नाचणी, रासक्रीडा निरूपणी, राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे श्रीराम. राजहंसापुढे दूधच ठेवलं पाहिजे, पाणी ठेवून उपयोग नाही. तैसे अंतर्निष्ठा पुढे ठेविले शृंगारी टिपडे, तेणे त्याचे कैसे घडे समाधान श्रीराम. बघा जो अंतर्निष्ठ आहे हा शब्द महत्वाचा आहे. अंतर्निष्ठ आहे म्हणजे काय की ज्याची अहम ब्रह्मास्मी अशी ज्ञान जी आहे त्याच्यावर निष्ठा प्राप्त झालेली आहे. आणि जो अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी स्वतः परब्रह्म स्वरूप आहे
असं जे ज्ञान आहे, त्याची निष्ठा ज्याची झालेली आहे, त्याच्या पुढे शृंगारी टिपणे, त्याच्या पुढे शृंगार, वेगवेगळ्या प्रकारचे शृंगार आणि नाच गाणं अशा पद्धतीचं जर केलं तर त्याचं समाधान होईल का? त्याचं समाधान कधीच होणार नाही, कारण तो अंतर्निष्ठ आहे. अंतर्निष्ठ असल्यामुळे तो आतच बघणार, तो अंतर्मुख आहे. आणि मग त्याला काय केलं पाहिजे? त्याला अद्वैत तत्वज्ञानच सांगितलं पाहिजे, की जे स्वतः सांगतं की अरे तू आणि मी एकच आहे, मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. कारण तो अंतर्निष्ठ आहे. आम्ही सर्वजण काय आहोत? आम्ही बहिर्निष्ठ आहोत. म्हणजे आम्ही बाहेरच्या गोष्टींवर निष्ठा ठेवतो, म्हणजे संपत्तीवर निष्ठा ठेवतो, बाहेरच्या वेगवेगळ्या विषयांवर निष्ठा ठेवतो. नवे आम्ही ही उपासना का ती उपासना, ही उपासना सुद्धा बाहेरची असल्यामुळे ही आम्ही त्यामध्ये निष्ठा ठेवतो. उपासनेला आम्ही महत्व देतो. उपासना महत्वाची आहे, पण उपासना हे डेस्टिनेशन नाही, हे फक्त साधन आहे. मला जर बेंगलोरवरून मुंबईला जायचं असेल तर मी कारने जाऊ शकतो, मी प्लेनने जाऊ शकतो, मी बैलगाडीने जाऊ शकतो, मी पायी जाऊ शकतो. मग मी कशाने जायचं हे महत्वाचं नाही, माझं डेस्टिनेशन महत्वाचं आहे. म्हणजे साधनाकडे मी साधना काय करतो किंवा उपासना काय करतो हे माझं साध्य नाही. उपासना आणि साधना हे फक्त जस्ट मीडियम आहे, हे फक्त मला त्या डेस्टिनेशन पर्यंत पोचायचं साधन आहे. माझ्या रामाचं दर्शन होण्यासाठी आलेलं साधन आहे. आणि म्हणून आम्ही साधनाकडे साधन म्हणूनच बघितलं पाहिजे, आम्ही साधनाकडे डेस्टिनेशन म्हणून बघितलं नाही पाहिजे. रायास रंकाशी आशा तक्र सांगणे पियुषा संन्यास्यास ववसा उच्चिष्ट चांडाळीचा श्रीराम. समर्थाने एक उदाहरण देतात परत, की जर एखाद्याला अमृत प्यायचं असेल तर त्याच्या समोर जर ताकाची वाटी ठेवली तर चालेल का? चालणारच नाही. तसं कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरी या निरूपण तेथे भंगे अंतःकरण सहजचे त्याचे श्रीराम. म्हणून आमच्या परमार्थामध्ये सुद्धा, अध्यात्मामध्ये सुद्धा अनेक सद्गुरू आहेत, अनेक उपासना आहेत, अनेक साधना आहेत. आणि प्रत्येक साधक आपापल्या पायरीनुसार, आपापल्या अधिकारानुसार वेगवेगळ्या साधना करतो, वेगवेगळ्या सद्गुरूंकडे जातो. तैसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही श्रीराम. म्हणून तैसे पारमार्थिक जन, समर्थांना हा शब्द हे सांगायचं आहे, उदाहरण सांगितली, काय सांगायचं मग त्यातून? तर तैसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही श्रीराम. म्हणून पारमार्थिक जनां, जे खरोखर परमार्थिक जन आहेत, जे खरोखरीच साधक आहेत, त्यांना आत्मज्ञान सांगितल्याशिवाय, त्यांना आत्मज्ञानाचं त्यांनी श्रवण केल्याशिवाय, त्यांनी आत्मज्ञानाचे ग्रंथ, अध्यात्माचे ग्रंथ वाचल्याशिवाय त्यांचं समाधान होणार नाही. एवढं सगळं सांगितल्यानंतर म्हणतात की आता असो हे बोलणे स्वयास जयास स्वहित करणे तया तेणे सदा विवरणे अद्वैत ग्रंथी श्रीराम. म्हणून स्वहित म्हणजे एकच आहे, आणि ते म्हणजे अद्वैत ग्रंथाचं श्रवण, मनन आणि निध्यासना करणे. मग का? म्हणून आता पुढे ते सांगतात की आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहिणे अद्वैत एकांत स्थळी निवांत समाधान असणार. आणि का आम्हाला हे करणं अवघड आहे? तर त्याचं कारण इथे सांगतात की आत्मज्ञानामध्ये एकचित्तता होणं, कॉन्सन्ट्रेशन होणं, सिंगल पॉइंटेड माइंड असणं, अंतर्मुख असणं, चित्त शुद्ध असणं हे अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय आम्ही अद्वैत होऊ शकत नाही. आम्ही त्या पांडुरंगाशी, आम्ही त्या रामाशी, आम्ही त्या आमच्या आराध्याशी एकरूप होऊ शकत नाही. अद्वैत म्हणजे एक. आम्ही जोपर्यंत आम्ही आमच्या आराध्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान नाही. मग ते कुठलंही साधन असू देत, फायनली ऍट द एंड ऑफ द डे कुठलंही साधन वापरा, पण फायनली आमच्या आराध्याशी आम्ही एकरूप होणं, अद्वैत होणं हेच एक उद्दिष्ट आहे, हेच एक फायनल ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि म्हणून त्यासाठी काय पाहिजे? त्यासाठी एकांत स्थळी निवांत समाधान श्रीराम. त्यावेळेला मला बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. मी समजा मी मेडिटेशन करण्यासाठी
मी रेल्वे स्टेशनवर गेलो तर माझं मेडिटेशन होईल का? नामस्मरण करण्यासाठी मी बस स्टँडवर गेलो तर माझं नामस्मरण व्यवस्थित होईल का? होणारच नाही. इथे म्हणून म्हणतात की एकांत स्थळी निवांत समाधान श्रीराम, बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारूच की श्रीराम. परमार्थ जर आम्हाला करायचं असेल, जर आम्हाला या भवसागरातून जायचं असेल तर अद्वैताशिवाय दुसरा पर्याय नाही. अद्वैत तत्वज्ञान हेच एक सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि तेच ज्ञान आम्हाला या सगळ्या मोक्षापर्यंत घेऊन जातं, असं इथं समर्थ फायनल कन्क्लुजन, दासबोधाचं कन्क्लुजन इथे फायनली इथे सांगतात. पण हा समास हे ऑलमोस्ट शेवटचे समास इथे आलेले आहेत. आपण ते पुढे बघूच. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी श्रीराम. ज्यांना हास्य विनोद किंवा जे रसिक आहेत, जे प्रपंचामध्ये रमतात, त्यांच्या हितासाठी दासबोध नाही, तो परमार्थ नाही, ते पुस्तक नाही, असं इथं समर्थ सांगतात. जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ श्रीराम. म्हणजे जो आता दासबोधाचं स्वतःच वर्णन करतात की दासबोध वाचल्यानंतर काय होईल तर परमार्थ वाढे असं म्हणतात की दासबोध नुसतं ऐकायचं नाही तर दासबोध आचरण करायचं आहे. आणि आचरण करायचं म्हणजे काय तर स्वतः अनेक साधना अनुष्ठान तपश्चर्या करायच्या आहेत आणि त्याच्यातून काय होणार तर अंगी अनुताप चढे. अंगामध्ये म्हणजे थोडक्यात संबंध सगळ्या आमच्या जीवनामध्ये एक तेजस्वी ओजस्वी असं साधना आमची चालू होते. भक्ती साधना वडे त्याच्यामध्ये भक्ती येते, त्याच्यामध्ये भाव येतो, जीवनामध्ये भाव येतो. हे या ग्रंथाचं ऍक्च्युली फलित आहे. या ग्रंथातून आम्ही असं सगळं आमचं होणार हे अपेक्षित आहे, हे आम्हाला इथं समर्थ सांगतात. जो ऐकताच गर्व गळे का ते भ्रांतीच मावळे, नातरी एकसरी बोळे मग मन भगवंती श्रीराम. दासबोध ऐकल्यानंतर आमचं काय होईल? जर दासबोध वाचल्यानंतर आम्ही जर इगो आमचा वाढला तर त्या दासबोध श्रवण करण्याचा काहीही फायदा नाही. जर दासबोध ऐकून आमचा जर गर्व सगळा गळून पडला, आमचा इगो अभिमान गळून पडला, तेच या दासबोधाचं या श्रवणाचं फलित आहे. कुठलेही संशय कुठल्याही भ्रांती आमच्या सगळ्या एका क्षणात गेल्या पाहिजेत. हेच या दासबोधाचं एकांत ग्रंथाचं एक अद्वैत ग्रंथाचं फलित आहे. ना तरी एकसरी ओळे मन जर भगवंतापाशी जर लागलं नाही, जर आमचं मन जर डायव्हर्ट झालं आणि भगवंताबद्दल जर आमचं प्रेम आमचं वाढलं नाही, वर्धन झालं नाही, तर त्याचा उपयोग नाही. पण दासबोध जर खरोखर एखादा माणूस जर दासबोधावर जर प्रेम करत असेल, दासबोधाप्रमाणे जर आचरण करत असेल, तर त्याचं मन भगवंताला प्रति लागलंच पाहिजे. पुढे काय म्हणतात की जेणे होय उपरती अवगुण अवघे पालटती, जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ श्रीराम. अद्वैत ग्रंथ म्हणजे दासबोध, त्यानं काय होतं तर सगळे अवगुण निघून जातात. माणूस चेंज होतो, माणूस चेंज होतो म्हणजे त्याचा स्वभाव चेंज होतो, त्याचा स्वभाव चेंज होतो म्हणजे त्याचं अंतःकरण चेंज होतं, त्याचं अंतःकरण चेंज होतं म्हणजे त्याचं मन आणि बुद्धी चेंज होते. काय होतं तर त्याची गती जी आहे ती वरची होते, म्हणजे ती अधोगती, तो अधोगतीला चाललेला होता म्हणजे तो खाली 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 चाललेला होता, तर त्याची उद्धार होतो, तो वरती वरती जातो. वरती जातो म्हणजे संपत्तिक दृष्ट्या जात नाही तर वैचारिक दृष्ट्या तो जातो. बुद्धीनं आणि विचारांनी आणि तो मनानी वरती जातो, प्रगल्भ होतो. जेणे धारिष्ट चढे जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासनामुळे त्या नाव ग्रंथ श्रीराम. म्हणजे काय वाचायचं आहे, काय श्रवण करायचं आहे, जेणे धारिष्ट चढे म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये संकट येणारच आहेत. आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आमच्या मनासारखे घडणार नाहीयेत, पण त्या प्रसंगामध्ये मी कसं वागतो, या ग्रंथांचं अभ्यास केल्याने आम्हाला एकच फायदा होतो आणि ते म्हणजे आमच्या मनामध्ये एक सामर्थ्य प्राप्त होतं. ते सामर्थ्य, ते धारिष्ट, ते आमचं स्वतःच नाही, ते आमचं कर्तृत्व नाही. मग ते कर्तृत्व कुणाचं आहे तर ते आत्म्याचं कर्तृत्व आहे, ते परमेश्वराचं कर्तृत्व आहे, ते रामाचं कर्तृत्व आहे. जसा राम पराक्रमी होता, जसा राम धारिष्टवान होता, तसा आम्ही होतो. म्हणून आम्ही बऱ्याच वेळा परमार्थामध्ये प्रश्न विचारला जातो की आम्ही कुठल्या पायरीवर आहात, आम्ही कसं ओळखायचं, आम्ही साधना बरोबर करतो आहे की नाही कसं ओळखायचं. दुसरं कोणीही सांगायचं कारण नाही, आमचं आम्हालाच कळतं की कालच्या पेक्षा आज मी धारिष्ठवान झालो आहे की नाही.
कुठलाही संकट येऊ देत, कुठलाही प्रसंग येऊ देत, मी तयार झालोय की नाही, माझं मन तयार झालंय की नाही. पण नुसतं एवढंच नाही, माझा स्वार्थीपणा कमी होतो, जेणे परोपकार घडे. म्हणजे जर अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म हे जर वाक्य जर आम्ही उच्चारलं तर परोपकार का होतो, तर हे सर्व जन, ही सर्व माणसं हे मीच आहे असं त्याला साक्षात्कार होतो. म्हणजे आतापर्यंत तो काय करतो, तर सर्व माणसं माझ्यापासून वेगळी आहेत, कारण ती शरीरानं वेगळी दिसतात, स्वभावाने वेगळी दिसतात, त्यामुळे त्या दोघांमध्ये भेद आहे असं त्याला वाटतं. पण ज्या वेळेला तो हे ग्रंथ वाचतो त्यावेळेला काय होतं, तर त्याला त्या सर्व लोकांबद्दल एक आत्मीयता वाटायला लागते. म्हणजे संत सगळे म्हणतात की अरे बुडते हे जन न पाहावे डोळा, की अरे हे सगळे जे जन दिसत आहेत हे बुडतायत या सगळ्या भवसागरामध्ये, त्यांच्याकडे एवढी दुःख आहेत हे आम्हाला बघवत नाही. कारण का, की त्यांना ते कळलेलं आहे, ते त्यांना सुद्धा कळावं, या सगळ्या लोकांना कळावं आणि त्यांनी स्वतःचा उद्धार करावा असं त्यांना वाटतं. आणि म्हणून सगळे संत हे परोपकारी आहेत. ते कधीही स्वतःचा विचार करणार नाहीत. जीवन करताना त्यांना स्वतःसाठी काहीही नको आहे. जे जे काही आहे ते फक्त परमेश्वराचं जे कार्य आहे ते करत राहतात, परोपकार करत राहतात. कारण परमेश्वरानेच ही सगळी माणसं निर्माण केलेली आहे. जेथे विषय वासनामुळे कुठल्याही विषयाची वासना शिल्लक राहत नाही, विषय उपभोगावेत असं वाटत नाही, त्याच्याबद्दल क्रेविंग नाही, असेल तर असेल, नसेल तर नसेल, हे या अध्यात्माचं, ह्या अद्वैत ग्रंथाचं, हे या दासबोधाचं फलित आहे. जेणे ग्रंथ परत्र साधन, जेणे ग्रंथे होय ज्ञान, तेणे जेणे पाविचे होईजे पावन, त्या नाव ग्रंथ श्रीराम. काय होतं त्या दासबोधामुळे, त्या अध्यात्म ग्रंथामुळे, त्या अद्वैत ग्रंथामुळे काय होतं, तर ज्ञान होतं. त्याच्यातून साधना कशी करायची कळते, त्याच्यातून माणूस पवित्र होतो. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे श्रीराम. जर त्या ग्रंथातून जर विरक्त भाव म्हणजे वैराग्य संपन्न भाव माझ्या मनामध्ये जर निर्माण होत नसेल, माझ्या मनामध्ये भक्ती आणि भाव जर निर्माण होत नसेल, माझ्या मनामध्ये शरणागती निर्माण होत नसेल त्या परमेश्वराविषयी, तर त्या ग्रंथाचा उपयोग नाही. म्हणजे तो ग्रंथ हा अद्वैत ग्रंथ नाही, अध्यात्म ग्रंथ नाही, तो वेगळा ग्रंथ आहे. त्याची फलश्रुती वेगवेगळी आहे. म्हणजे त्याच्यातून जे वाचून फळ मिळेल, पण ते फळ हे सुख समाधान मिळणार नाही. टिकणारं सुख, टिकणारं आनंद, टिकणारं समाधान हे फळ त्या ग्रंथांचं नाही, कारण ते ग्रंथ अद्वैत ग्रंथ नव्हे. मोक्षेविण फळश्रुती ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती दुराशाच वाटे श्रीराम. आणि म्हणून कशामधून ओळखायचं, की जर एखादा ग्रंथ वाचल्यानंतर जर जर आमच्या मनामध्ये जर दुराशा निर्माण होत असतील, तर ती पोथी, तो ग्रंथ आम्ही श्रवण करू नये. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैसा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते तया अधोगती श्रीराम. श्रवणामुळे जर आमच्या मनामध्ये लोभ, राग, लोभ, मद, मोह, मत्सर असं जर मनामध्ये जर उद्भवत असेल, म्हणजे आम्ही काही मूवीजला गेल्यानंतर आम्हाला तसं अनुभव येतो, कसं नाटकाला गेल्यानंतर तसा अनुभव येतो, काही ग्रंथ कथा कादंबरी वाचल्यानंतर आम्हाला तसा अनुभव येतो. तर त्या ह्याच्यामध्ये तिथं आम्ही टाइमपास म्हणून बघतो, तिथं आम्ही एंटरटेनमेंट म्हणून बघतो, तिथं आम्ही आत्मज्ञानाचा ग्रंथ म्हणून बघत नाही. म्हणून तिथे विवेक असत नाही, तिथे विचार असत नाही, सारासार सत्सद विवेक बुद्धी असत नाही. तिथं आम्हाला फक्त वेळ काढायचा असतो. म्हणून बैसली दुराशेची भूते तया अधोगती श्रीराम. म्हणून आमचा काय टाइमपास होतो, तेवढं एंटरटेनमेंट होती, पण त्याच्यातून आमची प्रगती होणार नाही, फार फार तर अधोगती नाही होणार. पण आम्ही आहे तिथंच राहतो आणि म्हणूनच त्या ग्रंथांचा उपयोग नाही. ऐकोनीच फळश्रुती पुढे तरी पावो म्हणती, तया जन्म अधोगती सहजची झाली श्रीराम. म्हणून फळश्रुती काय आहे त्या ग्रंथाची, म्हणजे मला त्यातून काय मिळणार आहे हे प्रत्येक ग्रंथामध्ये लिहिलेलं असतं. प्रत्येक श्रोत्रा, जे आम्ही श्रोत्र म्हणतो, जे भजन म्हणतो, जो जो जे जे काही या ग्रंथामध्ये ओवींमध्ये लिहिलेलं असतं, त्या सगळ्यांच्या मध्ये फलश्रुती असते. आणि त्या फलश्रुतीनुसार आम्ही काय, आम्हाला ते फळ मिळणार आहे
हेही आम्हाला माहिती असतं, तर ते फळ आम्हाला काय पाहिजे त्यानुसार आम्ही ती साधना करतो. हे समर्थ इथं सांगतात. नाना फळे पक्षी खाती, तेणेची तया होय तृप्ती, परी त्या चकोराचे चित्ती अमृत वसे श्रीराम. अतिशय सोपं आहे, कारण या जगामध्ये, या सृष्टीमध्ये अनेक फळं आहेत आणि ती अनेक फळं खाणारे अनेक पक्षी सुद्धा आहेत आणि प्रत्येक पक्षाला ते ते फळ आवडतं आणि त्याला ते आनंद मिळतो. म्हणजे समर्थ इथं म्हणत नाहीत की पक्ष्यांना आनंद मिळत नाही, त्यांना आनंद मिळतो. पण चकोर हा एक असा पक्षी आहे की त्याला ते फळ खाल्ल्यानंतर त्याला आनंद मिळत नाही. तो काय करतो, त्याला फक्त अमृत पाहिजे आहे. म्हणजे ते चकोर हा पक्षी त्या पाण्याची, त्या पावसाची वाट पाहतो आणि म्हणून त्याला अमृत पाहिजे असल्यामुळे तो बाकीच्या काही गोष्टी, काही फळ खात नाही. तसंच साधनेमध्ये सुद्धा आम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे आहे हे जर आम्हाला माहिती नसेल तर आम्ही साधना करत राहतो, पण त्या साधनेतून आम्हाला काय प्राप्त होणार आहे, काय फळ प्राप्त होणार आहे हे माहिती नसल्यामुळे इट इज अ वेस्ट ऑफ टाइम. म्हणून ते म्हणतात की तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परी जे भगवंताचे अंश ते भगवंत इच्छिती श्रीराम. म्हणून खरा जो साधक आहे त्यानं पहिल्यांदा ऍक्च्युली मनामध्ये एक ठरवलं पाहिजे की मला काय पाहिजे, मी कशासाठी अध्यात्म करतो, मी कशासाठी परमार्थामध्ये आलेलो आहे आणि मला त्यातून काय मिळवायचं आहे. आणि त्याप्रमाणे तो सद्गुरू निवडतो, त्या प्रमाणे तो साधना निवडतो आणि ते तो करत राहतो. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन, इच्छेसारखे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की तसं जसं वेगवेगळे पक्षी आहेत आणि वेगवेगळी फळं खातात, तसे वेगवेगळे साधक आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उपासना आणि साधना करतात. कुणी भजन करतं, कुणी ज्ञान, जो ज्याला ज्ञान पाहिजे तो ज्ञान मिळवण्याची आशा धरतो. जे साधकाला साधन जे पाहिजे त्या पद्धतीने तो ते साधन त्याच्या इच्छेनुसार निवडतो. बघा, म्हणजे इच्छा कोणाची आहे. म्हणून भगवंताने सुद्धा अर्जुनाला सगळं ज्ञान दिलं, गीता सांगितली आणि सांगितलं की यथेच्छसी तथा करू, जसं आता तुला पाहिजे तसं तू कर. म्हणजे थोडक्यात ही फ्री विल जी आहे, हा जो पुरुषार्थ आहे, हा आम्हाला भगवंतानी बहाल केलेला आहे. म्हणजे आम्ही काय करावं आणि काय करू नये हे भगवंतानी आमच्यावर ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे अनेक साधना आहेत, अनेक साधक आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने, आपापल्याला इच्छेनुसार साधना करत राहतात. त्या पद्धतीने ते त्या पायरीवर आहेत. कोणी प्रायमरी असतील, कोणी सेकंडरी असतील, कोणी कॉलेजला असतील, कोणी PhD ला असतील. म्हणून इथे म्हणतात की परमार्थाचं पाहिजे परमार्थ, स्वार्थाचं पाहिजे स्वार्थ, कृपणाचं पाहिजे अर्थ, मनापासून श्रीराम. जो परमार्थाला खरोखर जर परमार्थ करायचा त्याला परमार्थ मिळेल, जो स्वार्थी आहे त्याला स्वार्थ मिळेल आणि जो कृपण आहे त्याला अर्थ म्हणजे पैसा मिळेल, की त्याला मनापासून तेच पाहिजे. योगी असं पाहिजे योग, भोगी असं पाहिजे भोग, रोगी असं पाहिजे रोग, हरती मात्र श्रीराम. कवीचं पाहिजे प्रबंध, तार्किकाचं पाहिजे तर्कवाद, भाविकाचं संवाद गोड वाटे श्रीराम. पंडिताचं पाहिजे व्युत्पत्ती, विद्वानाचं अध्ययन प्रीती, कलावंतास आवडती नाना कळा श्रीराम. हरिदास आवडे कीर्तन, शुचिरभूतास संध्यास ज्ञान, कर्मनिष्ठास विधिविधान, पाहिजे ते श्रीराम. प्रेमरास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा, आदरेसी श्रीराम. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताल ज्ञान, राग ज्ञानी तानमान, मूर्छना पाहे श्रीराम. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञानी तत्वज्ञान, नाडी ज्ञानी मात्रा ज्ञान, पाहतसे श्रीराम. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटकी मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र, आदरेसी श्रीराम. टवाळासी आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास प्रमाद, गोड वाटे श्रीराम. थोडक्यात जशी माणसं आहेत तसं तसं ते सर्वजण त्या पद्धतीने करत राहतात. म्हणजे थोडक्यात अनेक माणसं आहेत, अनेक साधनं आहेत, अनेक मार्ग आहेत. त्या आपल्या आपल्या स्वभावानुसार, आपल्या आपल्या इच्छेनुसार सर्वजण, इट इज समर्थांनी बकेटायझेशन केलेलं आहे.
प्रत्येक जण साधना करत राहतो, प्रत्येक जण आपापली उपासना निवडतो, आपापले देवता निवडतो आणि आपापली साधना करत राहतो परमार्थामध्ये. आणि जसं परमार्थामध्ये तसं व्यवहारामध्ये सुद्धा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या पद्धतीने आमचे सगळे ग्रुप पण असतात. हा कुणा आमचा, आम्ही म्हणतो की हा आमचा सगळ्यांचा ग्रुप आहे, आम्ही मूव्ही गोवर्स आहोत, आम्हाला मूव्ही आवडते, त्यामुळे आम्ही हा मूव्हीचा ग्रुप केलेला आणि आम्ही दर शनिवारी मूव्ही बघायला जातो. दुसरा ग्रुप म्हणतो की नाही, आमचा हा हायकिंगचा ग्रुप आहे, दर रविवारी आम्ही हायकिंग करतो कारण आम्हाला हायकिंग आवडतं. दुसरा म्हणतो नाही, आमचा हा वेगळा ग्रुप आहे आणि आम्ही काय करतो तर आम्ही पोहायला जातो, आम्ही सायकलिंग करतो. म्हणजे टवाळासी आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास प्रमाद गोड वाटे सुद्धा. जसा जसा प्रत्येकाचा स्वभाव आहे त्या पद्धतीने तो करत राहतो. मूर्ख होय नाद लुब्धी, निंदक पाहे उणी संधी, पापी पाहे पाप बुद्धी, लावून अंगी श्रीराम. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्हाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. भक्तीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. काही जणांना सात्विक भक्ती पाहिजे, काही जणांना पाल्हाळ पाहिजे, काही जणांना साबडी भक्ती पाहिजे. म्हणजे अशा अनेक श्रद्धा, अंधश्रद्धा, अनेक वेगवेगळ्या भक्तीचे प्रकार, अनेक साधनेचे प्रकार, अनेक भावाचे प्रकार, अनेक देवतांचे प्रकार, असे सर्वजण या परमार्थामध्ये आहेत. व्यवहारामध्ये सुद्धा तसंच आहे. कुणाला इंजिनियर व्हायचं आहे, कुणाला MBBS व्हायचं आहे, कुणाला लॉयर व्हायचं आहे, त्या पद्धतीने तो होतो. कारण का की प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाचं विवेक, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. आगमे पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छे सारखे श्रीराम. मुक्त पाहे मुक्त लीला, सर्वज्ञ पाहे सर्वज्ञ कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा, वर्णू पाहे श्रीराम. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारखे ऐकती, नाना पुस्तके वाचती, सर्व काळ श्रीराम. बघा, म्हणजे समर्थांनी त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. आमच्या स्वतःच वर्णन आहे आता सुद्धा, की आम्ही काय करतो, हे पुस्तक वाचतो, ते पुस्तक वाचतो, हा आमचा पुस्तकांचा ग्रुप आहे, हा आमचा अध्यात्माचा ग्रुप आहे, आम्ही हे करतो, आता आम्ही हे ग्रंथ वाचायला घेतलेले आहेत. नाना पुस्तके वाचती, सर्व काळ, म्हणजे ह्याच्यात चुकीचं काही नाहीये. सदा सर्व काळ अभ्यास करतात, वेगवेगळे ग्रंथ वाचतात, जसं आवडतंय तसं ते पाहतात, ऐकतात, आचरण करतात. पण परत्र साधने विण, म्हणून नव्हे ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणूक श्रीराम. बघा, समर्थाने इतका तो विषय आधीच्या ओव्यांमधून सांगितला. कशासाठी सांगितला? एकच सांगितलं की ते सर्व कर्मणूक आहे. कर्मणूक आहे म्हणजे काय, की ते खालच्या पायऱ्यावर आहे, ते करू नये असं समर्थ म्हणत नाहीत. जर आम्हाला वरच्या पायरीचं ऍब्सोल्यूट आनंद, म्हणजे निरतिशय आनंद, की जो कधीही भंग होणार नाही, जो निरतिशय शांती आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला श्रवण केलं पाहिजे. ते अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे. अध्यात्म ग्रंथामध्ये अद्वैत तत्वज्ञाना व्यतिरिक्त काहीही सांगितलेलं नसतं आणि तेच आत्मज्ञान आहे. म्हणून समर्थ इथं फायनल कन्क्लुजन सांगतात, दासबोधाचं कन्क्लुजन आहे हे. ते म्हणतात की परत साधने विण, म्हणू नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणूक श्रीराम. याच्यापेक्षा स्पष्टपणानं काय सांगायला पाहिजे? म्हणजे आत्मज्ञाना व्यतिरिक्त काहीही जे आम्ही करतो हे सर्व साधन आहे कबूल, पण आम्ही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार नाही. इथं असं समर्थ स्पष्टपणानं सांगतात की आत्मज्ञान हेच फायनल डेस्टिनेशन आहे. आमची स्वतःची ओळख हेच फायनल डेस्टिनेशन आहे, हेच आमचं साध्य आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, हीच व्हिजन आहे. गोडी विण गोडपण, नाके विण सुरक्षण, ज्ञाने विण निरूपण, बोलोची नाही श्रीराम. जर ज्ञान नसेल तर त्या निरूपणाला काही एक अर्थ नाही. आता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ, गाथा गोवी श्रीराम. आता खूप सांगितलं, खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, अनेक दृष्टांत देऊन सांगितलं. त्या सांगण्याचा फक्त एकच उद्देश होता की सर्व साधकांनी परमार्थ ग्रंथच ऐकावा, परमार्थ ग्रंथच त्याचं श्रवण करावं. आणि परमार्थ ग्रंथ म्हणजेच अध्यात्म ग्रंथ, अध्यात्म ग्रंथ म्हणजे आत्मज्ञान पर ग्रंथ, आत्मज्ञान पर ग्रंथ म्हणजेच अद्वैत ज्ञान पर ग्रंथ, अद्वैत ज्ञान पर ग्रंथ हा एकच ग्रंथ
श्रवण करावा. बाकीचं परमार्थ ग्रंथ आहे, विण व्यर्थ कथा गोवी. म्हणजे या सगळ्याच्या जर ग्रंथाचं जर आम्ही श्रवण केलं तर आम्हाला समाधान मिळेल नाही असं नाही, आम्हाला आनंद मिळेल नाही असं नाही, पण आम्हाला थोडा आनंद मिळेल, आम्हाला तात्पुरता आनंद मिळेल. सर्व साधना करून आम्हाला थोडा आनंद मिळेल, त्या दिवशी त्या वेळेला बरं वाटेल, खूप आम्हाला समाधान सुख समाधान वाटेल. पण जोपर्यंत जर आम्ही आत्मज्ञान श्रवण करत नाही आणि आम्ही ते होत नाही, म्हणजे ते आत्मज्ञान आमच्या आत मुरत नाही, आत्मज्ञानावर निष्ठा प्राप्त होत नाही, त्यासाठीच आम्हाला हे दोन समाज समर्थांनी सांगितलेले आहेत की खरोखर साधकाला जर काय पाहिजे असेल, खरोखर साधकाचं जर काय उद्दिष्ट, काय ऑब्जेक्टिव्ह साधकांनी जर ठेवायचं असेल तर ते एकच आहे, आणि ते म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. आणि आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे हु एम आय, मी कोण आहे हे जाणून घेणं. ते आत्मज्ञानाचं श्रवण करणं म्हणजेच ते परमार्थ ग्रंथ श्रवण करणं, त्याच्यावर चिंतन आणि मनन करणं. मनन करणं म्हणजे म्हणजे मनन, म्हणजे आमचं मनच तिथं राहत नाही, मनामध्ये कुठल्याही वृत्ती उठत नाहीत, तिथं मनच राहत नाही. म्हणजे पारिभाषिक शब्द आहे की तिथे मनोनाश होतो. म्हणजे मनाचा नाश होतो असं नाही, तर त्या मनामध्ये त्या आत्म्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही वृत्ती उठत नाही. म्हणजेच काय होतं, तर ते श्रवण केल्यानंतर फक्त मनामध्ये आत्माकार वृत्ती उठते, आणि जी आत्माकार वृत्ती ही आत्म अज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे आम्हाला आत्मज्ञान होतं. आत्मा दिसत नाही, पण तरी सुद्धा आत्मज्ञान ज्ञानेंद्रिय आत्मज्ञान किंवा आत्मा ज्ञानेंद्रियांना तो पाहू शकत नाही, ज्ञानेंद्रियांचं लक्षण नाही, पण तरी सुद्धा आत्मज्ञान आम्हाला मनानेच होतं. म्हणजे मनामध्येच ती वृत्ती निर्माण होते, आत्माकार वृत्ती निर्माण होते. सतत श्रवण केल्यामुळे जी आत्माकार वृत्ती उठते ती आत्मज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे ती अज्ञानाचा अंधार नाहीसा करते, आणि आत्मज्ञानाचा प्रकाश त्याच साधकाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होतो. आणि मग तो एकदा प्रकाश निर्माण झाल्यानंतर मनन करून तो प्रकाश किंवा ते आत्मज्ञान हळूहळू स्थिर होतं. त्यासाठी त्यातल्या सर्व शंका निर्माण होतात, त्या सर्व शंकांचं निरसन होतं, आणि ते मननाने होतं. आणि कॉन्टेम्प्लेशन म्हणजे निधिध्यासनेतून ते ज्ञान मूर्त, म्हणजे त्या ज्ञानावर आत्मनिष्ठा प्राप्त होते. आणि एकदा आत्मज्ञानावर निष्ठा प्राप्त झाली की ते ज्ञान कधीही विसरत नाही, ते ज्ञान कधीही चोरीला जाऊ शकत नाही, ते ज्ञान कधीही कमी होत नाही. जसं आमचं इंजिनिअरिंग ज्ञान आम्ही विसरू शकतो, MBBSचं ज्ञान आम्ही विसरू शकतो, गाडी चालवणं आम्ही विसरू शकतो, ही सर्व जी व्यवहारातली ज्ञान आहेत ती ज्ञान आम्ही विसरू शकतो, पण हे ज्ञान कधीही विसरलं जात नाही, कारण हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आणि हे सर्वश्रेष्ठ ज्ञान असल्यामुळे आम्ही फायनल डेस्टिनेशन पर्यंत तिथे पोहोचतो. आणि म्हणून नित्यानित्य विचार जे ते बोलिला सारासार, तोची ग्रंथ पैल पार पाववी विवेके श्रीराम. आणि म्हणून हाच जो ग्रंथ म्हणजे आत्मज्ञान पर ग्रंथ. म्हणजे आम्ही आता गेले कित्येक महिने आम्ही नित्यानित्य विचार या विषयावर निरूपण केलेलं आहे. आत्मानात्म विवेक या विषयावर आपण अनेक वेळेला बोललेलो आहोत. सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक ह्याच्यावर आपण अनेक वेळेला बोललेलो आहोत. आत्मा अनात्मा, सब्जेक्ट ऑब्जेक्ट, नित्यानित्य, नित्य काय अनित्य काय, हे जे सगळे जे विचार आहेत हे या संबंध या दशकामध्ये, या संबंध सगळ्या समासांमध्ये सारासार म्हणजे सत्सद विवेक बुद्धीनं सार काय असार काय या पद्धतीने आम्ही विचार केलेला आहे. आणि हा अध्यात्म ग्रंथ, हा दासबोध ग्रंथ, या दासबोध ग्रंथामध्ये बाकी काहीही नाही, फक्त आत्मज्ञान असल्यामुळे हाच ग्रंथ आम्हाला विवेकाने पहिलं पार घेऊन जाऊ शकतो, एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. आणि तो ग्रंथ आम्ही वाचावा, कारण हा ग्रंथाचा शेवट आहे, ही ग्रंथाची फलश्रुती आहे. कारण पुढच्या समासामध्ये समर्थ म्हणणार आहेत की आता हा ग्रंथाचा शेवट आला.
दासबोधामध्ये खरं तसं बघायला गेलं तर अजून अनेक समास, अनेक दशक बाकी आहेत. पण मग समर्थ इथे का म्हणतात, कारण इथे आता फायनल ज्याच्यासाठी जो ऑब्जेक्टिव्ह आहे, जी व्हिजन आहे, ज्याच्यासाठी आम्ही हे परमार्थ करतो, ज्याच्यासाठी हा दासबोध ऐकतो, ते फायनल आम्हाला इथेच समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. मग पुढचं काय आहे? पुढचं फक्त इलॅबोरेशन आहे, त्यात नवीन काही ज्ञान सांगितलेलं नाही. म्हणून या दशकामध्ये गेला पाठीमागचा दशक, हा दशक आणि मे बी थोडासा पुढचा दशक, याच्यामध्ये ज्ञान ठासोठास भरलेलं आहे, ठासून भरलेलं आहे. आणि म्हणून हे समास आणि हे दशक आपण अतिशय काळजीपूर्वक, अतिशय बारकाईने आपण अभ्यासलेले आहेत. आणि म्हणूनच याचं कारण असं होतं की हे दशक अतिशय महत्वाचे आहेत. समर्थांनी सांगितलेलं आहे हे दशक अतिशय साधकांनी व्यवस्थित वाचावेत, त्याच्यावर चिंतन मनन श्रवण करावं आणि स्वतःच प्रगती स्वतः करून समर्थांचा आशीर्वाद, प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन हा भवसागर पार करावा, या मोक्षापर्यंत जावं, या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडावं आणि सर्व दुःखांचा निराश करून या जीवनामध्ये असतानाच याची देही याची डोळा, तो निरतिशय आनंद, कायम टिकणारा आनंद प्राप्त करून घ्यावा. हेच या दासबोधाची फलश्रुती आहे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तम दशके श्रवण निरूपण नाम नवम समासः. आणि आता हा समास इथे समाप्त झाला. पुढचा समास पुढच्या वेळेला आपण घेऊ, तो देहांत निरूपण. दॅट इज द फायनल एंड. म्हणजे देहांत हे या देहाचं शेवट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या आत्मज्ञान झालेला माणूस जो असतो, आत्मज्ञानी जो माणूस असतो, तो कसा असतो? तो या देहाला जुमानत नाही, म्हणजे स्वतःचाच देहांत तो स्वतः पाहतो आणि हे सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं. आणि म्हणूनच हा शेवटचा समास संयुक्तिक रीतीने शास्त्राला अतिशय अनुकूल असून हा शेवटचा समास या दशकाचा देहांत निरूपण करून समर्थांनी जे काही शिकवायचं आहे, जो काही दासबोध आहे, तो इथे संपवलेला आहे. तो समास आपण पुढच्या वेळेला पाहू. सगळ्यांनी थोडस विचार करून या, कारण हे चिंतन मननचे विषय आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याच्यावर चिंतन मनन करावं, एवढीच मी प्रार्थना करतो आणि आज इथंच थांबतो. हरिओम दत्त. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे दयाळा कल्याण करी राम राया. कुठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत, मायक्रोफोन आणि व्हिडिओ ऑन केलेले आहेत.
तर कोणाला काही शंका असेल, कोणाला काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील तर ते आपण विचारू शकतो. अतिशय महत्वाचे आणि अतिशय खरोखर काय म्हणतात की अतिशय सूक्ष्म आणि गूढ पद्धतीचे हे सगळे समास आहेत. गूढ का? कारण हे आम्हाला सगळं हे माहिती असतं, आम्हाला हे सगळं ऐकलेलं असतं, पण तरी सुद्धा समर्थांनी ते एका विशिष्ट पद्धतीने आमच्या समोर ठेवलेलं आहे. समर्थांनी अतिशय स्पष्टपणानं परमार्थामध्ये सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही काय केल्यानंतर आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो हेही आम्हाला सांगितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा समर्थांनी अजून काय सांगावं किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये अजून काय लिहावं ह्याच्यामध्ये काहीच शंका नाही. कारण इतका स्पष्टपणानं अजूनही कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही. म्हणजे प्रत्येक ग्रंथाचं अध्यात्म ग्रंथामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तेच सांगितलंय. आत्मज्ञानच सांगितलेलं आहे. पण प्रत्येक ग्रंथाची एक वेगळी आपण असं म्हणतो की प्रत्येक त्या म्हणजे माऊलींची एक स्टाईल आहे, भगवंताची एक स्वतःची स्टाईल आहे. गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची एक स्टाईल आहे, दासबोधामध्ये समर्थांची एक स्टाईल आहे, गाथेमध्ये तुकाराम महाराजांची एक स्टाईल आहे, एकनाथी भागवतामध्ये आपल्या एकनाथ महाराजांची स्टाईल आहे. हे जे अध्यात्म ग्रंथ आहेत ते अध्यात्म ग्रंथानुसार एकच गोष्ट सांगतात, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. आम्हाला कळावं या पद्धतीने एकच, म्हणजे थोडक्यात त्यांनी दृष्टांत वेगवेगळे दिले असतील, पण खरोखर जर अध्यात्म ग्रंथाचा जर एखाद्याने जर अभ्यास केला तर कळेल, तर जे शास्त्रामध्ये असलेले दृष्टांत आहेत ते दृष्टांत म्हणजे ते प्रत्येक जण स्वतःचा दृष्टांत देतातच, पण तो शास्त्रातला दृष्टांत तो कधीही ते पाठीमागे ठेवत नाहीत. कारण त्यांना माहितीये की शास्त्राचा दृष्टांत दिल्याशिवाय ते वक्तव्य, तो विषय पूर्ण होत नाही. त्यामुळे हे सगळे कुठलाही ग्रंथ वाचा, ह्या अध्यात्म ग्रंथामध्ये आम्ही कुठलाही जरी ग्रंथ वाचला तरी तो म्हणजे एक तरी ओवी अनुभवावी असं जे म्हणलेलं आहे. आचरण हे महत्वाचं आहे. त्या ग्रंथाचं नुसतं श्रवण नाही, तर ते ग्रंथाचं मनन, म्हणजे खूप समास वाचायला पाहिजेत असंही नाही, पण एक जरी समास जर मी वाचला, त्याच्यावर चिंतन मनन आणि श्रवण केलं, तर तो आम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतो हे समर्थाने इथे या समासामध्ये सांगितलेलं आहे. मी क्वेश्चन्स बघतो. आरतीताई, फारच सुंदर. म्हणजे त्यांनी किती स्वतःच तुम्ही आत्मस्वरूप आहे, पण ते तुम्हाला कळत नाही, अज्ञान आहे. आणि ते करण्यासाठी आत्म्याची साधना, अद्वैत तत्वज्ञान, आणि मग ते कसं करायचं, की कसा पाहिजे श्रोता, हे पण तुम्ही सांगितलं, की ज्याच्यामुळे आपल्या मनाचं समाधान होत नसेल तर ते श्रवण सोडावं. नाहीतर काय वेळी काय होतं, आपण म्हणजे मनात शंका असल्या तरी उगीच श्रवण करून वेळ वाया जातोय, असं म्हणजे आता कळलं हे, की खूप जण वेगवेगळं सांगतात, पण आपण कसं हा अगदी प्रसिद्ध श्रोता आहे म्हणून ऐकतो त्याचं, पण त्याच्या दृष्टीनुसार, त्याच्या विचारानुसार तो सांगतो. हे आपल्या ध्यानात आता ह्याच्या पुढे येईल, की ओके, हे जे सांगतायत हे स्वतःच ज्ञान आहे, हे म्हणजे ज्या ग्रंथ लेखकाचं ज्ञान नाही, हा फरक आता कळेल आपल्याला. आणि तुम्ही भयंकर छान सांगितलं की हे केवळ ज्ञान नाही, तर ग्रंथ श्रवण नाही आहे, तर अहम ब्रह्मास्मी ही आपल्याला अनुभूती व्हायला पाहिजे. आणि अनंताचा अधिकारी आहे, त्याला त्याचंच ज्ञान द्यायला पाहिजे, त्याला भगवद्गीतेचं ज्ञान देऊन उपयोग नाही. म्हणजे आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, त्याविषयी कसे ग्रंथ हुडकायचे हे पण ज्ञान ते म्हणजे आता कळलं तुमच्यामुळं. की आणि अंतर्निष्ठ म्हणजे कसा असतो तो, की त्याला अहम ब्रह्मास्मीची अनुभव किंवा जाणीव झालेली असती. म्हणजे नाहीतर अंतर्निष्ठ म्हणजे वेगळा, इतकं खोलवर ज्ञान नव्हतं आजच्या म्हणजे ह्याच्यामुळं. आणि त्याच्यासाठी एकांताचं सुद्धा समर्थाने फारच सांगितलेलं आहे. आणखीन तुम्ही हे पण मननाचं पण छान सांगितलं, की न मन पाहिजे, म्हणजे मन शिल्लक राहता उपयोग नाही. हे फार म्हणजे सूक्ष्म फरक फार छान कळले. आणि आयुष्यात संकट तर येणारच, पण त्या संकटात सामर्थ्य किंवा धारिष्ट्य कसं टिकवावं हे छान म्हणजे कळलं आता. आणि ऊर्ध्वगती कशी करायची आपल्याला, ती वैचारिक दृष्टी पाहिजे, सांपत्तिक दृष्टी नाही, हे पण फार छान फरक कळला. आणि प्रापंचिकांसाठी हा ग्रंथ नाही आहे, हे पण म्हणजे परमार्थ वाढण्यासाठी हा ग्रंथ आहे, हे फारच म्हणजे अगदी स्पष्ट रीतीनं आणि सूक्ष्म दृष्टीनं आम्हाला कळलं. त्यामुळं
फारच म्हणजे देव पहायासी गेलो आणि देवच होऊन ठेलो, हे सगळे जे नुसते आपण ह्या म्हणजे म्हणी ऐकायचो किंवा हे करायचो, पण आता त्याच्यातला गूढार्थ कळला ह्याच्यातला की हे असं म्हटले देवची होऊन ठेलो म्हणजे काय, त्या देवाच्या अंतःकरणात आपल्या अंतःकरणात देवाचा प्रवेश झाला, हे फार सूक्ष्मपणे कळलं आज. आणि फार म्हणजे मनाला एकदम इतकं छान वाटलं ना की हा संपू नये असंच वाटतं प्रत्येक रविवारी. जय गुरुदेव. आणि शंकांचं निरसन झालं. काही शंका, कुठला संशय काही म्हणजे राहत नाही विचारायला. इतकं तुम्ही छान सांगता ना की भाग्योदय म्हणजे काय, हे सुद्धा मागच्या वेळी तुम्ही सांगितलं की भाग्योदय म्हणजे काय, तर मुख्य परमात्म्याचा स्वानुभव येणे. हे म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी येतात. नाहीतर आपण भाग्योदय म्हणजे वेगळीच काहीतरी कल्पना करतो. त्यामुळे ह्या खऱ्या ज्या अध्यात्मातल्या कल्पना आहेत ना, त्या तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या माध्यमातून आम्हाला फार करतात. आणि आजच मी एक पोस्ट वाचली की गोविंदगिरींची पोस्ट होती की त्यांनी सांगितलं की समर्थांनी सांगितलंय की सकाळी उठल्या उठल्या कुठलं तरी एक श्लोक किंवा कुठलं तरी 2 ओळी तुम्ही पाठांतर करा, त्याच्यामुळे तुमचं स्मरण राहील. म्हणजे समर्थांचा दृष्टिकोन कसा सगळीकडे होता हे मला सांगायचं याच्यामध्ये. त्यांनी प्रत्येक गोष्टी म्हणजे आता त्यांनी फक्त सांगितले सकाळी उठल्या उठल्या कुठल्या तरी 2 ओळी आठवा आणि त्याचं स्मरण करा आणि त्या पाठ करा. म्हणजे किती साधे सोपे दृष्टांत ते देतात. ह्याच एक भयंकर म्हणजे ह्या दासबोधातून आपल्याला म्हणजे आज ज्ञान. आज दासबोधाचं सुद्धा अनेक ठिकाणी अनेक प्रकाराने अध्ययन केलं जातं. आणि हे सुद्धा अध्ययन कशा पद्धतीने होतं, कशा पद्धतीने ती करावं, याचं परीक्षण निरीक्षण समर्थांनी या दासबोधामध्येच दिलेलं आहे. आणि म्हणून मला एक आठवण आली म्हणून सांगतो की स्वामीजी नेहमी सांगतात की ह्याच्यामध्ये हिमालयामध्ये अनेक साधक आहेत, अनेक भगवी वस्त्र घातलेले असतात, प्रत्येकामध्ये सगळे सारखेच दिसतात, पण त्यांच्यामध्ये प्रत्येक जण भेटल्यानंतर असं एक आहे की आप कहा के हो, असा एक प्रश्न विचारला जातो. आता आप कहा के हो असं ज्यावेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला त्याचं लक्ष त्या वरून ठरवलं जातं की तुम्ही कुठल्या गुरूंचे शिष्य आहात, म्हणजे तुम्ही कुठल्या पंथाचे आहात. मग हा प्रश्न का विचारला जातो, तर तुम्ही कुठल्या परंपरेमधून आलेले आहात, म्हणजे तुमचे गुरु कोण आहेत, त्या गुरूंचे गुरु कोण आहेत, त्या गुरूंचे गुरु कोण आहेत, ती गुरु परंपरा कशी आहे, आणि त्या परंपरेतून काय ठरवलं जातं, त्या परंपरेतून हेच ठरवलं जातं की जी खरी विद्या आहे ती कधीही विद्या विकली जात नाही. पैसे घेऊन अध्यात्म सांगितलं जात नाही. जर पैसे घेऊन जर अध्यात्म जर सांगितलं असेल तर ती विद्या कधीही फळाला येणार नाही. आणि म्हणून सगळे संत म्हणतात की अरे आम्ही इथे फुकट बसलेलो आहोत द्यायला, पण आमच्याकडे कोणी येत नाही. याचं कारण काय की खरा गुरु कधीही बाहेर सांगायला जात नाही, कधीही तो शिष्य मिळवायला जात नाही, कारण त्याला त्याची गरज वाटत नाही. कारण तो समर्थ सत्ता म्हणतात की आम्ही केले पावलो, आम्ही स्वतः पावन झालेलो, आमचं मला माहिती आहे, आम्हाला इतरांना आम्ही धन्य झालोय का नाही, आम्हाला आत्मज्ञान आहे का नाही, हे आम्हाला इतरांना सांगायचं कारणच नाही, इतरांनी आम्हाला सांगायचं कारण नाही, आमचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तो कुठेही बाहेर जात नाही, तो कुठेही त्याचं काय म्हणतात त्याला प्रसिद्धीला पावत नाही. आज अनफॉर्च्युनेटली आम्ही प्रसिद्धीला असणारे लोक निवडतो. कारण का की आम्ही म्हणतो की अरे हे प्रसिद्धीला आलेले आहेत, ह्यांच्या पुढे 10,000 माणसं आहेत, म्हणजे ते खरं सांगत असतील. म्हणून हा शब्द विचारला जातो की आप कहा के हो, तुम्ही कुठल्या ह्याच्यातून आलेला आहात. म्हणून आमच्यासाठी जे खरे साधक आहेत, म्हणून जो खरा साधक आहे, म्हणून उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की एक साधक गुरूंच्याकडे जातो आणि समिधा घेऊन जातो आणि म्हणतो की औपनिषदम उपदेशम ब्रूही, म्हणजे मी तुमच्याकडे आलेलो आहे,
मी समिधा घेऊन आलेलो आहे म्हणजे काय की मी ऑलरेडी काष्ठवत आहे, म्हणजे माझ्यामध्ये कुठल्याही विषय वासना नाहीत. सिम्बॉलिकली मी समिधा घेऊन आलेलो आहे म्हणजे मी विषयांमध्ये मला आता काहीही इंटरेस्ट नाही. म्हणजे तुम्ही मला त्या विषयांबद्दल ज्ञान देऊ नका, मग कुठलं ज्ञान द्या की जे उपनिषदात सांगितलेलं आहे ते ज्ञान द्या. म्हणजे साधक इतका तयारीचा आहे की तो स्वतःला माहिती आहे त्याला की मी कोण आहे, म्हणजे मी स्वतः किती तयारी केली आहे त्याला माहिती आहे. आणि नुसती तयारी केलेली नाही तर मला ज्ञान कुठलं पाहिजे, मला तुमच्याकडचं ज्ञान नकोय. म्हणजे किती साधकाची तयारी आहे बघा. तो गुरूंकडे जाऊन म्हणतो की मला तुमच्या डोक्यातलं ज्ञान नकोय, मला उपनिषदामध्ये असलेलं ज्ञान पाहिजे की जे तुम्ही तुमच्या गुरूंकडून मिळालेलं आहे. बरोबर. म्हणून कुठलाही जो हे आहे म्हणजे श्रवण करताना ग्रंथ पाहताना तो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. त्यानं स्वतः कुठल्या गुरु परंपरेतला आहे हे पण बघितलं पाहिजे ना. गुरु परंपरा हो की नाही. म्हणूनच म्हणजे म्हणून ते म्हणतात की श्रोत्रिय गुरु परंपरा का, तर फॉर एक्झाम्पल जर त्या गुरु परंपरेमधून कळतं की ही गुरु परंपरा आम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणून इथे समर्थांनी सगळ्यात शेवटी सांगितलं की आत्मज्ञान ही सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, दॅट इज द फायनल डेस्टिनेशन आहे. याचा अर्थ असा नव्हे की बाकीच्या सर्व गुरु परंपरा कंडम केल्या, नाही, त्या गुरु परंपरा आवश्यकच आहे. आम्हाला सर्व प्रकारची या शाळेमध्ये शिक्षण आवश्यक आहे, बरोबर आहे की नाही. सीबीएसई आहेत, ICSE आहे, लोकल आमचे बोर्ड्स आहेत किंवा गुरुकुल पद्धतीचे शिक्षण आहे. सर्व प्रकारच्या शाळा आहेत, सर्व प्रकारचे शिक्षण आहेत, सर्व प्रकारचे गुरु आहेत. आता कुठले बेसिकली ठिकाणी जायचं आणि काय शिक्षण घ्यायचं हे त्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे. पण हे जरी तितकंच खरं असलं तरी सर्वश्रेष्ठ शिक्षण काय आहे ते कधीही चुकीचं होऊ शकत नाही, ते कधीही नलिफाय होऊ शकत नाही, ते सत्य कधीही असत्य होऊ शकत नाही. आणि म्हणून या सर्व अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये अद्वैत ग्रंथ, अद्वैत तत्वज्ञान हे अलीकडच्या काळामध्ये शंकराचार्यांशिवाय दुसऱ्या कोणीही सांगितलं नाही. त्यामुळे अद्वैत ग्रंथाचं जर कुठलंही जर बघितलं जे अलीकडच्या गेल्या 1000 वर्षामध्ये शंकराचार्य झाल्यानंतर ज्या ज्या कुणी आत्मज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, ज्या ज्या कुणी ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या सर्वांनी शंकराचार्यांना फॉलो केलेला आहे. आणि म्हणून शंकराचार्यांना एकच भाष्यकार म्हटलेलं आहे. भाष्यकार ही पदवी फक्त आदि शंकराचार्यांनाच दिलेली आहे, कारण त्यांनी उपनिषदांवर भाष्य लिहिलेली आहेत, त्यांनी गीतेवर भाष्य लिहिलेली आहे. आणि जे जे काही त्या भाष्यावर ज्यांनी लिहिलेले आहे त्यांना टिप्पणीकार म्हणतात, त्यांना भाष्यकार म्हणत नाहीत. कारण त्यांनी काय केलं तर शंकराचार्यांची भाष्य घेतली आणि त्याच्यावर बेस्ट त्यांनी स्वतःचे ग्रंथ लिहिले. म्हणून अलीकडच्या गेल्या 1000 वर्षामध्ये जर कोणी अद्वैत तत्वज्ञान जर सिद्ध केलं असेल तर ते शंकराचार्य. आणि म्हणून आपले सर्व संत पहा, माऊली पहा, समर्थ पहा, एकनाथ महाराज पहा, सर्व संतांनी ते मान्य केलेलं आहे. आणि त्यांनी असंही म्हणलेलं आहे की ते सर्व तत्वज्ञान संस्कृत मध्ये आहे, पण ते सर्व संस्कृत मध्ये असलेलं तत्वज्ञान आमच्या प्राकृत भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या सामान्य माणसाला जर कळायचं असेल तर म्हणून आम्ही हे ग्रंथ लिहिलेले आहे, म्हणून हे आम्ही सगळं केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात कुणी जेवढं ज्ञान हे एकच आहे, आत्मज्ञान एकच आहे. इथे हे शंकराचार्यांचं ज्ञान नाही. शंकराचार्यांनी इतकी ग्रंथ लिहिलेले आहेत पण त्यांनी एकाही शब्दाने ते शंकराचार्यांचे ग्रंथ असं लिहिलं नाही, त्यांनी स्वतःबद्दल कुठेही लिहिलेलं नाही. बरोबर. तिथे कुठेही व्यक्ती येत नाही. आणि म्हणून हे ग्रंथ, कुठले ग्रंथ वाचावेत, कुठले ग्रंथ आम्हाला रेफरन्सला असावेत, ह्याचं अतिशय महत्वाचं. कारण का की एकदा चुकीच्या मार्गाला लागल्यानंतर साधक 10 वर्ष भरकटून येऊ शकतो आणि मग आयुष्याची 10 वर्ष परत वाया जातात आणि परत माणूस या मार्गाला येऊ शकतो. आणि म्हणून समर्थांनी अतिशय काळजीपूर्वक हे समास लिहिलेले आहेत. साधकांनी अतिशय काळजीपूर्वक ऐकावेत, वाचावेत
आणि त्या पद्धतीने जो सिरियस साधक आहे तो याच्यामध्ये प्रगती करून घेऊ शकेल. तो काय करू शकेल हे इथं समर्थाने या समासामध्ये सांगितलंय. मला वाटतं आज आता आपण इथेच थांबू. अजून काही जर क्वेश्चन नसतील 1-2 मिनिटं मी थांबतो. सांगितलंय उपनिषद भगवद्गीता संस्कृत अध्यात्म जोपासना केली आहे, पण ज्ञानेश्वरी आणि दासबोधाने काय केले, शुद्ध अध्यात्म जिवंत ठेवले आणि ते मराठीतून असल्यामुळे सर्वसामान्यांना कळते. आणि जरा आवाज जरा हे होतोय, व्हेरी होतोय, बहुतेक प्रॉब्लेम आहे, नीट ऐकू येत नाहीये. आपण सेशन इथंच क्लोज करू. हरिओम तत्सत.